असेच नवीन कीर्तन व भजन बघण्यासाठी आत्ताच भक्तिनाथ चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. कैसी समचरणीची शोभा, 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 कैसी समचरणीची शोभा.
करा रे बापानो साधन हरीचे रे बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे रे बापानो साधन हरीचे जणी करणीचे करू नका जनी करणीचे करू नका यमाची यातना येणे नाही जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काय ऐसिया साधना करा काय साधनाचे सार मंत्र बीज साधनाचे सार मंत्र बीज आत्मतत्व धरी तोचे आत्मतत्व धरी तोचे कोटी कोटी यज्ञ नित्य जाता निभो कोटी कोटी यज्ञ नित्य जाता निभो एक नाम जपता ग एक हरी नाम जपता ग एका जनार्दनी न घ्यावा संशय एका जनार्दनी न घ्यावा संशय हरिमुखी गाता हरपरी चिंता हरिमुखी गाता हरपरी चिंता नाही मागुता जन्म घेणे नाही मागुता जन्म घेणे ओ बार कुमार ओ बार कुमार ओ बार कुमार बापानो साधन हरीचे करा रे बापानो साधन हरीचे झणे करणीचे करू नका जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम एक हरिनाम जपता घडे एका जनार्दनी न घ्यावा संशय एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चयेसी होय हरिरूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पार नाही तव गुणा बसुनी माझी रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किंवा भाकी तसे तुमचा प्रसाद जाहली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वये भानुजो भानु आराधियेला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरी भक्ती लागो नितारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यत्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठातला अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. श्री धर्मनाथ बीजेच्या निमित्तानं गेल्या 7 वर्षांपासून जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे त्याचं 8वं वर्ष हे आहे आणि आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. उद्या काला आहे. 3.5 दिवसांचा हा बीजोत्सव जो आहे, धर्मोत्सव जो आहे, तो आज भगवान गोरक्षनाथांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं जो वर्धापन दिन साजरा होतो त्याचा वर्धापन दिन म्हणून साजरा होत आहे. वारकरी संप्रदायाची जी परंपरा चालत आलेली आहे तिचे 2 मुख्य प्रवाह आपल्याला पाहायला सापडतात. त्यातला एक प्रवाह हा ज्ञानेश्वर महाराजांच्या माध्यमातून लोकांसमोर आला आणि दुसरा प्रवाह हा एकनाथ महाराजांच्या माध्यमातून लोकांपर्यंत आलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून परंपरा जी चालत आलेली आहे ती आदिनाथाची परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली. पूर्ण आपण जर बघितलं किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारो ज्ञानदेवा सार चोजवेल. ही ज्ञानेश्वर महाराजांच्या माध्यमातून जी परंपरा अदृष्ट पद्धतीनं जी चालत आलेली आहे, शुद्ध पद्धतीनं जी चालत आलेली आहे, तर अशा पद्धतीची विशुद्ध परंपरा ही ज्ञानेश्वर महाराजांपासून पुढच्या सर्व संतांपर्यंत पसरलेली आहे. आणि दुसरी परंपरा ती एकनाथ महाराजांच्यापासून आलेली आहे. ही महाविष्णूपासून आली आहे. ज्ञानोबारायांची परंपरा ही महादेवापासून आलेली आहे आणि एकनाथ महाराजांची परंपरा ही महाविष्णूपासून चालत आलेली आहे. आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ब्रह्मयाने बोध अत्रिसी पै केला तो शेषला धला दत्तात्रय कृपा केली जनार्दनी एका जनार्दनी परिपूर्ण. अशी एकनाथ महाराजांची परंपरा चालू आहे आणि तिथून पुढे एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही परंपरा वाढलेली आपल्याला पाहायला सापडते. निवृत्तीनाथ महाराजांपासून उपदेश घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी ही परंपरा जी आहे ही मोठ्या प्रमाणात वाढवली. त्याचप्रमाणे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांच्याकडून घेऊन ही परंपरा एकनाथ महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालवली आहे. आता काही ठिकाणी परंपरेचे 3 प्रवाह सांगितले जातात. तसं तर बघितलं तर मग खूप परंपरा ज्या आहेत, ज्या वेगवेगळ्या परंपरेतून ज्याचा उद्गम झालेला आहे, अशा परंपरा वारकरी संप्रदायामध्ये एकत्रित झालेल्या आपण पाहतो. परंतु उपशाखा ज्या आहेत त्या उपशाखेचा आत्ता विचार करण्याची काही गरज नाही. मुख्य जी परंपरा आहे ही ज्ञानेश्वर महाराजांपासून चालत आलेली आहे आणि एकनाथ महाराजांपासून चालत आलेली आहे असं आपल्याला परंपरेनं पाहता येतं. मग आता ज्यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्तानं हा या ठिकाणी कार्यक्रम साजरा होतो त्या गोरक्षनाथ महाराजांचा जी परंपरा त्यांची जी आहे ही आदिनाथापासून चालत आलेली आहे. आदिनाथांपासून पुढे नवनाथ, नंतर अनेक नाथ हे होऊन गेलेत. 84 सिद्ध त्याही पुढे सांगितले गेलेले आहेत. 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा असं जे वर्णन नामदेवरायांनी आळंदीच्या बाबतीमध्ये केलेलं आहे ते 84 सिद्ध देखील याच परंपरेतून आले असंही म्हटलेलं आहे.
आणखी पुढे जाऊन बोलायचं झालं तर त्या 84 सिद्धांमध्ये एकनाथ असं सुद्धा नाव आहे. अर्थात एकनाथ महाराज, संत एकनाथ महाराज हे त्या 84 सिद्धांपैकी एक आहेत की नाही सांगता येणार नाही, कारण त्याच्या संबंधानं कुठल्याही प्रकारची आपल्याला माहिती उपलब्ध नाही किंवा प्रमाणं उपलब्ध नाहीत. परंतु एका ग्रंथामध्ये जे काही सापडलं त्याच्यामध्ये 84 सिद्धांमध्ये एकनाथ हे नाव देखील आहे. त्यामुळे तसाही एक विचार केला तर मग एकच परंपरा, परंतु नाथ महाराज म्हणजे पैठणचे एकनाथ महाराज अशा पद्धतीचा उल्लेख त्याच्यामध्ये नसल्यामुळे आपण त्या गोष्टीला बाजूला ठेवून फक्त 2 प्रमुख प्रवाह हे चालत आलेले आहेत. आणि त्यामुळे 2 प्रवाह जरी चालत आलेले असले, हे 2 प्रवाह अतिशय वेगळे वेगळे प्रवाह आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांची जी परंपरा चालत आलेली आहे ती आदिनाथापासून आहे, म्हणजे भगवान शंकराचे उपासक. नाथ महाराजांची जी परंपरा चालत आलेली आहे ती विष्णूची उपासना आहे, म्हणजे ते विष्णूचे उपासक म्हणजे वैष्णव असं आपण म्हणू शकतो. तसं जर बघितलं तर शंकराच्या उपासकांना शैव म्हटलं जातं आणि विष्णूच्या उपासकांना वैष्णव म्हटलं जातं. म्हणजे शैव आणि वैष्णव परंपरेचं एकत्रीकरण म्हणजे वारकरी संप्रदाय. त्यामुळे गोरक्षनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा वारकरी कीर्तन होतं, कारण वारकरी संप्रदाय हा मुख्यतः वैष्णव संप्रदाय आहे. भक्तीची पताका संतांनी सर्वत्र जी फडकवली, ही जी पताका आहे ही वैष्णव संप्रदायाची पताका आहे, म्हणजे विष्णूचे उपासक आहेत. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. बरं, आपण जर एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये बघितलं तर एकनाथ महाराज सुद्धा महाविष्णूचेच अवतार आहे असं आपल्याला पाहता येतं. ज्ञानोबारायांचा विचार सांगत असताना प्रमाणानं जर का आपल्याला पाहायचं असेल तर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलेलं आहे. तसं एकनाथ महाराजांचं वर्णन करत असताना निळोबारायांनी सांगितले भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. आरतीमध्ये एकनाथ महाराजांच्या क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाम घेता हरे भव भय चिंता, अशा प्रकारचा एक विचार आलेला आहे. किंवा प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी स्वये वनमाळी अवतरले. वनमाळी म्हणजे भगवान महाविष्णू. निळोबाराय नाथ महाराजांच्या समाधी प्रकरणाचं वर्णन करत असताना सांगतात की प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे वंशी. भानुदास महाराज म्हणजे एकनाथ महाराजांचे पणजोबा, की ज्या भानुदास महाराजांनी पंढरपूरचा पांडुरंग जो कर्नाटकामध्ये गेला होता, जो हम्पीच्या विठ्ठल टेम्पलमध्ये गेला होता, तो तिथून परत आणण्याचं श्रेय ज्यांना देण्यात येतं ते संत श्रेष्ठ भानुदास महाराज. त्यांना वैष्णववीर ही पदवी देण्यात आलेली आहे. वारकरी संप्रदायिकांनीच त्यांना वैष्णववीर म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारे असे जे वैष्णववीर भानुदास महाराज आहेत त्यांचे पणतू म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. मग अशा भानुदास महाराजांकडून प्राप्त झालेली जी परंपरा आहे, वंशपरंपरा आहे, त्या वंशपरंपरेनं एकनाथ महाराजांची परंपरा ही वारकरी संप्रदायाची अर्थात भगवान विठ्ठलाच्या उपासकाची परंपरा आहे. आणि दुसरी परंपरा जी नाथ महाराजांना सद्गुरूंच्याकडून प्राप्त झाली ती परंपरा दत्त परंपरा आहे. म्हणजे दत्तात्रयांनी जे 3 शिष्य केले, दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदू दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. भगवान दत्तात्रय हल्लीच्या काळामध्ये दत्तात्रयांचे अनुग्रहित अनेक सांगितले जातात, परंतु नाथ महाराजांच्या प्रमाणानुसार दत्तात्रयांनी आयुष्यात फक्त 3च शिष्य केलेले आहेत. गुरु 24 केले असतील, गुरु 24 केले असतील. पृथ्वी वायुराकाशमापोग्निश्चंद्रमा रविः कपूतो जोगर सिंधू पतंगो मधुकृतगजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुकुरोर्भकः कुमारी शरकृत सर्पः उर्णनाभी सुपेशकृत. अशा प्रकारे 24 गुरु केलेले आहेत. अर्थात सद्गुरू एकच आहे बरं का. लोकांचा घोळ होतो, गुरु आणि सद्गुरूमध्ये घोळ होतो. सद्गुरू एकच असतो, गुरु अनेक असू शकतात बरं का. एखाद्याला तंबाखू कशी खायची हे शिकवणाराही त्या बाबतीतला त्याचा गुरु आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे गुरु कोण आहे तर जो आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान देतो, किंबहुना एखाद्या गोष्टीची माहिती जो आपल्याला देतो तो आपला कोणाही गुरु आहे. पण सद्गुरू मात्र एकच असतो की ज्याचा अनुग्रह आपण घेतलेला असतो, ज्यानं आपल्याला मंत्र दिलेला असतो आणि त्या मंत्राचं मनन आपण जे नित्य करत असतो ते सद्गुरूंच्या माध्यमातून प्राप्त झालेली ती परंपरा. आणि अशी दत्तात्रयांची परंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा याचं एकत्रीकरण म्हणजे एकनाथ महाराजांची परंपरा आहे. म्हणजे तसं जर बघितलं तर ह्या 2 परंपरा एकत्र एकनाथ महाराजांच्याकडे आल्या आणि ज्ञानोबारायांची सुद्धा अशाच प्रकारे ही परंपरा चालत आलेली आहे. ज्ञानोबारायांची गुरु परंपरा ही आदिनाथापासून चालत आलेली आहे
आणि ज्ञानोबारायांची जी वंश परंपरा आहे ती वारकरी संप्रदायाची आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं आणि नाथ संप्रदायाचं एकत्रीकरण हे ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये आहे. दत्त परंपरेचं आणि वारकरी संप्रदायाचं एकत्रीकरण हे एकनाथ महाराजांच्या मध्ये आहे. आणि म्हणून हे दोन जे दिग्गज संत आहेत, या दोन दिग्गज संतांच्या पासूनच सगळ्या संतांच्या परंपरा चालत आलेल्या आहेत असं आपल्याला पाहता येतं. म्हणून हे जरी खरं असलं, त्या दोघांची परंपरा जरी महाराष्ट्रामध्ये एकत्रित आलेली असली तरी ती वारकरी संप्रदायापुरती मर्यादित राहिलेली आहे, हे विसरून चालणार नाही. कारण उत्तरेमध्ये पाहिलं तर उत्तरेमध्ये वैष्णव मोठ्या प्रमाणात आहेत, दक्षिणेमध्ये बघितलं तिथे शैव मोठ्या प्रमाणात आहे. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण जाणकार श्रोते आहात, इतरत्रही कार्यक्रम सुरू असतो, त्यामुळे आपल्याला कीर्तनकार सांगत असतील शैविझम वैष्णविझम ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पराकाष्ठा किंवा पराकोटीचे विरोधाभास, एकमेकांच्या विशेष ईर्ष्या ही आपल्याला पाहायला सापडते. वैष्णव आणि शैव यांच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या अत्यंत विरुद्ध आहेत. वैष्णव म्हटल्याच्या नंतर उभगंध, शैव म्हटल्यानंतर आडवगंध. बरं का, लक्षात घ्या, परंपरागत अनेक अशी काही पंथ किंवा अनेक प्रकारचा समाज आहे की त्यांच्या स्त्रियासुद्धा आडवं गंध लावतात. आजही काही ज्या जुन्या महिला आहेत त्या आडवं गंध लावतात. आता सगळ्यांनीच गोल करून टाकलं आहे बरं का. पण आडवं गंध लावणारा जे कोणी आहेत ते विष्णूचे नाही शंकराचे उपासक आहेत. आणि उभं गंध लावणारे जे ते काय आहेत, महाविष्णूचे उपासक आहेत. मग अशा प्रकारे हा विरोधाभास आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा सारवण चालायचं घरामध्ये, तेव्हा आडवं सारवणं हे शैवांच्या घरामध्ये असायचं. म्हणजे आडवंच सारवायचं, उभा हातसुद्धा घ्यायचा नाही. आणि वैष्णवांच्या घरामध्ये सारवताना स्त्रिया असं उभं सारवायच्या. म्हणजे एवढंच काय, एखाद्या वैष्णवाचं धोतर जर फाटलं तर बायकोला ते शिवून घे असं देखील म्हणत नव्हता, दोराभर असं म्हणायचा. त्याचं कारण आहे शिवून घे मध्ये शिव नाव येतं, ते घ्यायचं नाही. इतका विरोधाभास या दोघांमध्ये चालत आलेला आहे. पण आपला वारकरी संप्रदाय, आपल्या पूर्वसुरींनी आपल्याला या त्रासात कधीच पाडलं नाही. आपला महाराष्ट्र हा मध्यावर्ती आहे. मी आत्ताच सकाळी सुद्धा एका ठिकाणी सांगितलं, आपला महाराष्ट्र मध्यावर्ती आहे. आणि मध्यावर्ती असल्यामुळे दोन्हींचेही गुण अवगुण आपल्याकडे आलेले आहेत बरं का. दोन्हीकडचे गुण अवगुण आलेले आहेत. अगदी शैव आणि वैष्णवांचा वाद जो आहे तो मात्र इथे मिटताना आपण पाहतोय. महाराष्ट्र मधला आहे आणि त्यामुळे संतांनी मधला मार्ग काढला. देवाने एकदा सौंदर्य वाटायची सुरुवात केली. देवाने विचार केला सौंदर्य वाटू आपण भारतामध्ये. उत्तरेतून वाटायला सुरुवात केली. तुम्ही बघा, उत्तरेमध्ये अतिशय सुंदर लोक असतात. मग स्त्रिया असो पुरुष असो देखणे असतात. त्यांचं एकंदरीत शरीरयष्टी सगळ्यांची चांगली असते, दिसायला चांगले असतात, गोरे असतात. उत्तरेमधून सौंदर्य वाटायला सुरुवात केली. दक्षिणेत येता येता संपलं. दक्षिणेत बघा तुम्ही कसे लोक असतात, सुंदर नसतात ते. अगदी वर्णानं बघितलं तर काळे असतात, दिसायला चांगले नसतात, काही नाही. म्हणजे अगदी फार म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले फार त्याच्यापेक्षा बरे अशी म्हणण्याची वेळ. अशी दक्षिणेमधली माणसं दिसायला, स्त्रिया असो पुरुष असो. बरं, आता परमात्म्यानं बुद्धी वाटायला सुरुवात केली ती दक्षिणेतून. दक्षिणेतून बुद्धी वाटायला सुरुवात केली. वाटता 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 उत्तरेमध्ये संपून गेली. म्हणजे उत्तरेमध्ये जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी लोक सुंदर असतील पण बुद्धिमत्तेची वानवा आहे. फार काही ते बुद्धिमान असतील असं नाही. बरं, इकडचे सौंदर्य वाटायला सुरुवात केलं ते संपत गेलं. इकडे बुद्धिमान लोक आहेत, दिसायला भलेही चांगले नसतील. आपला महाराष्ट्र मध्यावर आहे, त्याच्यामध्ये सौंदर्यही आलेलं आहे उत्तरेचं आणि दक्षिणेतली बुद्धी देखील आली. म्हणून समन्वयाचा मार्ग हा महाराष्ट्राचा पहिल्यापासून चालत आलेला आहे. कुठेही आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचं एक फार फार मोठं योगदान हे आपल्या भारतासाठी राहिलेलं हे आपण पाहू शकतो. वारकरी सांप्रदायिक संतांनी ह्या दोन्हीही परंपरेचा मिलाफ हा महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. आणि म्हणून भजन करी महादेव राम पूजी सदाशिव, दोन्ही देव एक पाही तया ऐक्य दुजे नाही. राम महादेवाचं भजन करतो, महादेव रामाचं नाम धारण करतो, म्हणजे या दोन्हीही देवतांमध्ये एकता आहे असं आपण म्हणू शकतो. बरं का, तुकोबारांनी सांगितलं एक वेलांटीच आड. काय फरक आहे हरी आणि हरामध्ये काय आहे?
फक्त एक वेलांटी आड आहे, बाकी काही दोघांमध्ये बदल नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, अशी प्रमाणं आपल्याला खूप देता येतील. एकनाथ महाराजांनी तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीमध्ये लिखाण करून ठेवलेलं आहे. मग अशा पद्धतीनं जी परंपरा चालत आलेली आहे ती शैविझम आणि वैष्णविझम अर्थात शैववाद आणि वैष्णववाद यांचं एकत्रीकरण वारकरी संप्रदायात केले. त्याच्यामुळे नाथ महाराजांसारखे वैष्णव संत ज्यांची दोन्हीही परंपरा विष्णूची आहे, गुरुपरंपरा देखील विष्णूची आणि वंशपरंपरा देखील विष्णूची, ते एकनाथ महाराज सुद्धा शिवभोळा चक्रवर्ती लिहितात. किंबहुना सोमवारचा अभंग म्हणा म्हटल्यानंतर शिवभोळाशिवाय दुसरा अभंग डोळ्यासमोर येत नाही. एवढी नाथ महाराजांची त्या बाबतीमध्ये एक अधिकार त्यांचा किंवा त्यांनी त्याला तसं लिखाण करून ठेवलं आहे असं आपण पाहू शकतो. म्हणजे अहो पुढे सांगू, नाथ महाराज एवढे महावैष्णव असून सुद्धा शंकराचं नाव न घेणाऱ्याच्या बाबतीमध्ये ते सांगतात, हो नी वैष्णव, 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 हो नी वैष्णव. लोकानिंदी सदाशिव, लोकानिंदी सदाशिव, सदाशिव त्याचे न पहावे वदन, त्याचे न पहावे वदन. लोकानिंदी सदाशिव, लोकानिंदी सदाशिव, त्याचे न पहावे वदन, त्याचे न पहावे वदन. मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण, मूर्ख पूर्ण त्याचे न पहावे वदन, त्याचे न पहावे वदन. मूर्खाहुनी मूर्खा पूर्ण, मूर्खाहुनी मूर्खा पूर्ण, त्याचे न पहावे वदन, त्याचे न पहावे वदन. किती पराकाष्ठा आहे बघा. होऊनी वैष्णव, जो स्वतः वैष्णव आहे, जो का निंदी सदाशिव, वैष्णव असून भगवान शंकराची जो निंदा करतो त्याचे न पहावे वदन, त्याचं तोंड देखील पाहता कामा नये. किंबहुना नाथ महाराज त्याला शिव्या घालतात, मूर्खाहुनी मूर्ख पूर्ण. म्हणजे नाथ महाराज वैष्णव असून सुद्धा या बाबतीमध्ये पराकाष्ठा ते बोलून दाखवतात. तीव्रतेचं बोलणं नाथ महाराजांचं आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं वैभव असं आहे की वारकरी संप्रदायानं महाराष्ट्रामध्ये हा वादच मिटवून टाकला की तुम्ही शंकराचे उपासक आहात का विष्णूचे उपासक आहात, तुम्ही पांडुरंगाचे उपासक आहात. आणि तो पांडुरंग दोन्हीही गोष्टी धारण करू नये. तो स्वतः जरी विष्णू असला तरी मस्तकावरती त्यांनी शिवलिंग धारण केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यानं मस्तकावरती शिवलिंग धारण केलं आहे तर शंकराची निंदा करणारा त्याच्यापेक्षा दुसरा मूर्ख कोणीही असू शकत नाही. आणि म्हणून या दोन्हीही परंपरा एकत्रित आलेल्या आहेत. मग आपल्या या खडकोझर गावामध्ये महाराजांच्या या मंदिराच्या समोर नाथ महाराजांच्या हरिपाठातला अभंग का घेतला हे सांगण्याचं आता काही कारण नाही. कारण दोन्हीही देव जर एकच आहेत तर विष्णूची उपासना काय किंवा शंकराची उपासना काय, त्या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्या. आपला खडकोझर हा परिसर जो आहे हा अत्यंत पुरातन आहे आणि आपला एकंदरीत नाशिक जिल्हाच या बाबतीमध्ये खूप भाग्यवान आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र कित्येक काळपर्यंत राहिलेले आहेत आणि याचा अतिशय सुंदर उल्लेख हा एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये केलेला आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचा आणि एकनाथ महाराजांचा फार संबंध आलेला आहे. आम्ही आतमध्ये जेव्हा बसलो होतो तेव्हा मी ही गोष्ट सांगितली. आपल्या चांदवड शहरामध्ये चंद्रबोध नावाचा एक ब्राह्मण राहायचा
आणि जनार्दन स्वामी आणि नाथ महाराज एकदा सहज फेरफटका मारण्यासाठी म्हणून घोड्यावरून निघाले. त्यांना नाशिकला जायचं होतं. चरित्रात उल्लेख आहे नवनाथ महाराज. त्यांना नाशिकला जायचं होतं आणि त्यांनी असा विचार केला की चंद्रबोध नावाचा जो ब्राह्मण आहे हा दत्तभक्त आहे, दत्ताचा उपासक आहे, आपण त्यांना जाता जाता भेटून जाऊया. आणि म्हणून नाथ महाराज जेव्हा भेटण्यासाठी नाथ महाराज आणि जनार्दन स्वामी जेव्हा भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेले तेव्हा त्या चंद्रबोध ब्राह्मणाचा चतुश्लोकी भागवतावरती प्रवचन चालू होतं. महाराज विठ्ठल विठ्ठल चतुश्लोकी भागवताचं प्रवचन चालू होतं. जनार्दन स्वामींची आणि चंद्रबोध ब्राह्मणाची ओळख होती. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की नाथ महाराजांना सांगितलं की तूच याच्यावरती टीका ग्रंथ लिहायला सुरुवात कर. आणि एकनाथ महाराजांनी आपल्या या चांदवड शहरामध्ये आपला पहिला टीकात्मक ग्रंथ लिहिला. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा आणि नाथ महाराजांचा असा संबंध आहे. आपल्या चांदवड, आपला तालुका मला वाटतं चांदवडच आहे ना, या खडकओझरचा. या चांदवड शहरामध्ये एकनाथ महाराजांनी आपला पहिला टीका ग्रंथ लिहिला. नाशिकचा आणि नाथ महाराजांचा हा पहिला संबंध. लिखाणाला सुरुवात केली चांदवडमध्ये. पुढे त्यांना नाशिकला जायचं होतं, त्र्यंबकला जायचं होतं, म्हणून आधी त्र्यंबकला जाऊन आले. भगवान त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, श्रीमद निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. आणि हे दर्शन घेतल्यानंतर तिथेही काही भाग चतुश्लोकी भागवताचा लिहिला आहे. पुन्हा नाशिकला जेव्हा नाथ महाराज आले, जनार्दन स्वामी आले, तेव्हा त्या चंद्रबोध ब्राह्मणाची देखील इच्छा होती की आपण त्यांच्याबरोबर जाऊ, म्हणून ते देखील या दोघांच्या बरोबर आलेले होते. म्हणजे या तिघांची यात्रा ही पुढे सुरू झालेली होती. नाथ महाराज जेव्हा नाशिकमध्ये उतरले तेव्हा तपोवन भागामध्ये नाथ महाराज त्या ठिकाणी मुक्कामासाठी होते. तपोवनामध्ये आजही नाथ महाराजांचं ते स्थान आहे की ज्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवताची रचना केली. आजही त्यांच्या पादुकांचं मंदिर त्या ठिकाणी आपल्याला नदीच्या काठावरती, गोदावरी मातेच्या काठावरती आपल्याला पाहायला सापडतं. आणि चतुश्लोकी भागवत या नाथ महाराजांच्या पहिल्या टीकात्मक ग्रंथाची समाप्ती ही काळाराम मंदिरामध्ये नाथ महाराजांनी केली. अशा प्रकारे आपल्या जिल्ह्याचा आणि नाथ महाराजांचा संबंध आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे भावार्थ रामायण जे नाथ महाराजांनी लिहिलं त्याच्यामध्ये अनेक कथा ज्या लिहिलेल्या आहेत त्या आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेल्या कथा आहेत. भगवान प्रभू श्री रामचंद्राच्या संबंधाने जे काही नाथ महाराजांनी लिहिलं आहे, लिखाण केलं आहे, त्याचा मोठा संबंध हा या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. जो तपोवनाचा भाग मी आपल्याला सांगितला, त्या तपोवनाच्या भागामध्ये शूर्पणखेचं नाक कापण्यात आलं होतं. आपल्याला माहिती आहे लक्ष्मणासाठी शूर्पणखा आग्रही होती. पहिले तर प्रभू रामचंद्राशी लग्न करायचं होतं. नंतर रामचंद्र प्रभू आपल्याला काही सांगत नाहीत, मग लक्ष्मणाच्या नादी लागली. भगवंताच्या आदेशानुसार तिचं नाक कापल्या गेलं आणि ते जिथे पडलं तो तपोवनाचा भाग नाथ महाराजांनी तिथे असं लिहून ठेवलं. आणि आता तुम्ही सुद्धा सांगितल्यावर जरूर जाऊन पाहाल, त्या तपोवनाच्या भागामध्ये जे मासे जन्माला येतात त्या माशांना नाक नसतं बरं का. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, आजही तशी मासे तिथे भेटतात की ज्यांना नाकच नाही. आता ते कसे आहेत ते तुम्ही जाऊन बघा, म्हणजे कळेल की नाक नाही म्हणजे काय. पण ही कथा नाथ महाराजांनी सांगितली, त्या जागेचं देखील नाव सांगितलं. अनेक अशी ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी मारीचाचा वध जेव्हा केला तेव्हा तो कुठे आला, मग त्याला मारल्याच्या नंतर त्याचे कुठले कुठले अवयव कुठे कुठे पडले याच्यावरती त्या गावांची नावं पडली आहेत. महाराज ते नाथ महाराजांनी सांगितलं, म्हणून आज आपल्याला उपलब्ध आहे. आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये याचा उल्लेख सापडत नाही, तो एकनाथ महाराजांनी लिहिला आहे. म्हणजे तसं जर बघितलं तर आपल्या नाशिक जिल्ह्याचं जेवढं वर्णन आणि आपल्या गावांचं जेवढं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं आहे तेवढं वर्णन त्यांनी स्वतःच्या जिल्ह्याचं सुद्धा केलं नाही. एवढं प्रेम तुमच्या जिल्ह्यावर नाथ महाराजांचं आहे. विठ्ठल असो, जास्त प्रस्तावना नको. श्री वसंतजी पगारे यांनी या कार्यक्रमाच्यासाठी आयोजकांच्या तर्फे आमंत्रित केलं आणि म्हणून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ या निमित्तानं झालेला आहे.
श्री निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे विश्वस्त असणारे आणि अनेक खरं तर वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळं कार्य त्यांचं घडत असतं आणि आमचाही त्यांचा संबंध हा ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा या संबंधानं आला आहे आणि नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष असणारे श्री नवनाथ महाराज गांगुर्डे, हरिभक्तीपरायण श्री नवनाथ महाराज गांगुर्डे हे देखील या ठिकाणी आले आहेत. आदरणीय महाराजसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचंही कार्य मोठं आहे आणि आपण सर्वजण उपस्थित मंडळी आणि आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण काहीतरी भगवन नामाचं चिंतनच करणार आहोत. आपण चिंतनशील लोक आहात आणि त्या दृष्टीनं हा अभंग खरं तर मी निवडलेला आहे. खरं तर हराच्या ठिकाणी मी सांगितलं हरीचं वर्णन करायचं आहे, याच्यात गैर काही नाही आणि हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि म्हणून नाथ महाराजांचा अभंग हा सेवेकरता निवडलेला आहे. खरं तर नाशिक जिल्ह्यामध्ये मला एक गोष्टीचं खूप वैशिष्ट्य किंवा फार आनंद होतो की नाशिकच्या कीर्तनकारांच्या अंतःकरणामध्ये श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये नितांत प्रेम आहे बरं का. खरं तर हे साहजिक असणं अपेक्षित आणि साहजिक आहे आणि निवृत्तीनाथ महाराजांचं नाव सर्वत्र व्हावं याच्यासाठी जिल्ह्यातले कीर्तनकार हे सगळे एकमत करून जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे ओळखी असतील तिथे तिथे सगळ्याच्या सगळ्या ह्या गोष्टी निवृत्तीनाथ महाराजांच्या पोचवण्याचा ते प्रयत्न करतात. खरं तर असा आदर्श अनेक जिल्ह्यातल्या कीर्तनकारांनी घेणं गरजेचं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जे महत्त्वाचं स्थान संतांचं आहे त्याचं तरी आपण चिंतन करावं. अगदी आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामधल्याही कीर्तनकारांनी हा आदर्श खरा घेतला पाहिजे की एकनाथ महाराजांसारखं स्थान आपल्याकडे आहे आणि आपण नाथ महाराजांचं नाव देखील घेत नाही. खरं तर आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की ज्यांच्या नावावरती आपण पोळी खातो त्याची आपण टाळी वाजवतो का? प्रत्येकाने मनात विचार करा. आमच्या मनामध्ये स्थान चांगलं आहे उच्च आहे एवढं म्हणून भागत नसतं. महाराज एक जाहिरात आहे तिच्यामधलं वाक्य खूप सुंदर आहे. कशातलं काय घ्यावं हे आपल्याला कळालं पाहिजे बरं का. बिस्किटाची जाहिरात आहे. एक वाक्य फार मला आवडलं. काजू हो या प्यार दिखना चाहिए. बिस्किटात काजू आहे किंवा प्रेम आहे दिसलं पाहिजे. तसं नाथ महाराजांच्या संबंधानं निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधानं आमच्या मनामध्ये प्रेम आहे तर ते दिसलं पाहिजे. फक्त प्रेम आहे आदर आहे एवढं म्हणून चालत नसतं. ते कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे आणि म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या कीर्तनकारांचा आदर्श हा निदान आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सगळ्या कीर्तनकारांनी घ्यावा आणि जास्तीत जास्त पद्धतीनं हा आदर्श आपल्यासमोर ठेवून नाथ महाराजांचं नाव त्यांनी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवावं अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. हा अभंग हरिपाठातला आहे. सामान्यपणे लोकांना असं वाटतं हरिपाठ हा सामान्य लोकांच्यासाठी लिहिला गेलेला आहे. हा गैरसमज आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या. हरिपाठ हा सामान्य लोकांच्यासाठी लिहिला गेलेला आहे हा गैरसमज आहे. उदाहरण देतो आपल्याला. ज्ञानोबारायांचा हरिपाठ जर का सामान्य लोकांच्यासाठी लिहिला गेला असता तर योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हे ज्ञानोबारायांना सांगण्याची गरज पडली नसती. म्हणजे तुम्ही जे योग याग विधी करत आहात त्यानं तुम्हाला ज्याची प्राप्ती करायची ती प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे योग याग करणारे साधे असतील का मला सांगा. म्हणजे सामान्य लोकांच्यासाठी हा उपदेश नाही. बरं. नाथ महाराजांनी सुद्धा अभंगामध्ये त्यांच्या जर हरिपाठाच्या अभंगात बघितलं तर त्याही ठिकाणी आपल्याला अशाच पद्धतीची काही वर्णनं मिळतात की अनेक मोठ्या मोठ्या पद्धतीनं योगयागादी क्रिया करणारी जी महात्म्य आहेत त्यांना देखील नाथ महाराजांनी उपदेश केलेला आहे की देवाचं तुम्ही नाव घ्या. म्हणजे हा अभंग हे जे अभंग आहेत हरिपाठाचे ही सामान्य लोकांच्यासाठी लिहिल्या गेलेले नाहीत तर याची भाषा सामान्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सामान्य लोकांच्यासाठी लिहिल्या जाणं आणि भाषा सामान्य असणं याच्यामध्ये फरक आहे. सामान्य लोकांच्यासाठी लिहिल्या जाणं म्हणजे फक्त तुम्ही देवाचं नाव घ्या अशा आशयाचं काहीतरी उपदेश करायचा. तुम्ही पंढरपूरला जा आणि तिथे भगवंताचं दर्शन घ्या अशा सामान्य उपदेश आपण समजून घेऊ शकतो. परंतु सामान्य भाषा जरी वापरलेली असली तरी नाथ महाराजांच्या किंवा माऊलींच्या समोर असणारा जो समाज आहे हा मात्र ही भाषा समजून घेऊ शकतो. परंतु ते फक्त त्यांच्याचसाठी आहेत असं नाही तर वेगवेगळे अभंग हे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यासाठी आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्ञानी लोकांपासून
त्या अतिशय बद्धापर्यंत सुद्धा हरिपाठाच्या अभंगाचा अधिकारी वेगवेगळा आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. हरिपाठाचा अधिकारी सर्वसामायिकपणे सामान्य माणूस नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. अभंगानुरूप अधिकारी प्रत्येक अभंगाचा ठरलेला आहे. त्यामुळे या अभंगाचा जर विचार केला तर या अभंगामध्ये असणारा जो साधक आहे, किंबहुना या अभंगामध्ये जो श्रोतृवर्ग नाथ महाराजांच्या समोर बसलेला आहे, की ज्यांना एकनाथ महाराज उपदेश करतात तो देवाची भक्ती करणारा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त त्यांना कोणत्या देवाची उपासना करायची हे कळत नाही, आणि हे सांगण्याचं कार्य या अभंगामध्ये नाथ महाराजांनी केलेलं आहे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण भगवंताची उपासना केली पाहिजे, त्याच्या संबंधानं नामचिंतन आपलं झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, परंतु तरी देखील सामान्य लोक हे शेंद्री हेंद्री देवतांच्या नादी लागतात. देवतांचे प्रकार जर आपण बघितले तर केलेला देव, झालेला देव आणि असलेला देव असे 3 प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये करता येतात. केलेला देव म्हणजे आपण जेव्हा रस्त्यानं जातो तेव्हा कोणाला तरी असं वाटतं, 5-7 दगड पडलेले असतात, कोणाला वाटतं की अरे ह्याला जरा सोंड आहे, किंवा अरे ह्याला जरा शेपटी दिसते. मग काय, बाजारात जाऊन शेंदूर आणायचा, तेल कालवायचं आणि त्याला फासवायचं, झाला एक देव तयार. नमस्कार करायचा, हात कुठे पुसायचा तर दुसऱ्या दगडाला. दुसरा माणूस येतो, त्याला असं वाटतं की इथे 2 देव आहेत पण एकाला शेंदूर कमी पडलेलं दिसतं. बाजारात जातो, तेल कालवतो शेंदुरामध्ये, दुसऱ्याला लावतो, नमस्कार करतो, हात कुठे पुसायचं तिसऱ्या. असं करत 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 हे केलेले देव आहेत. झालेले देव म्हणजे 100 जन्म क्षत्रियांचे आणि त्यातही क्षात्रवृत्तीनं जो वागणूक स्वतःची ठेवतो तो इंद्रपदापर्यंत पोचतो असं त्याचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे काहीतरी क्रिया तुम्हाला त्या पदापर्यंत जाण्यासाठी करावी लागते. हे झालेले देव आहेत. ब्रह्मदेव उगाच कोणीतरी होत नाही. देवाला वाटलं म्हणजे कोणी ब्रह्मदेव होत नसतं. ब्रह्मदेव होण्याच्यासाठी 100 जन्म ब्राह्मणाचे घ्यावे लागतात, षटकर्म करावं लागतं, आणि अशा पद्धतीनं ब्राह्मण वर्णाला सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी केल्या तर त्याला ब्रह्मदेवाची उपाधी मिळू शकते. म्हणजे हे झालेले देव आहेत. केलेला देव, झालेला देव आणि असलेला देव. बाकीचे अनेक वचनामध्ये आपण म्हणू शकतो, पण जो असलेला आहे त्याला असलेले आपल्याला म्हणता येत नाही, कारण तो एकमेवा द्वितीयम ब्रह्म या उपाधीनं युक्त आहे. अर्थात तो परमात्मा एकच आहे. मग अनेकत्वानं कसं काय दिसला? एकोहम बहुश्याम, मी एक आहे, मी अनेकत्वानं दिसावं या विचारानं तो परमात्मा चराचरामध्ये नटलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. चराचरामध्ये तो परमात्मा खूप प्रमाणात त्याच्या संबंधानं देता येतील. येथुनी पाहे तेथवरी तव तव अवघा दिसे हरी, आता जाऊनी कोठे राहू, जिकडे पाहे तिकडे देव, गिरी कपाटी कंदरी, जिकडे पाहे तिकडे हरी, एका बैसला निरंजनी, जनार्दन जनिवनी. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, दृष्टी दिसे ते ते हरी रूप, दृष्टी दिसे ते ते हरी रूप, दृष्टी दिसे ते ते हरी रूप. ध्यान जप त्यासी नाही, ध्यान जप त्यासी नाही, जप त्यासी नाही. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे काही दृष्टीला दिसतं ते हरिरूप आहे. अशा पद्धतीने ठाव विश्वंभर, वाटला तिथे प्रगटला. दगडातही देव आहे, मी नेहमी सांगत असतो.
दगडातही देव आहे, पण लोकांनी दगड म्हणजे देव करून टाकला. दगड म्हणजे देव नाही, दगडातही देव आहे, पण दगड म्हणजे देव नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तो चराचरामध्ये भरलेला आहे. नेहमी प्रमाण जे देतो तो परमात्मा एवढा व्यापक आहे. अत्यतिष्ठ दशांगुलम पुरुष सूक्तामध्ये त्या परमात्म्याचं वर्णन करत असताना सांगितलंय, अख्ख्या अवघ्या विश्वाला व्यापून तो 10 बोट शिल्लक राहिलेला आहे. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. त्याच्या व्यापकत्वाच्या संबंधानं कथा अनेक येतात. एकदा भगवंताचं लग्न होतं, भगवान श्रीकृष्णाचं एकदा लग्न होतं. आता एकदा लग्न होतं याच्यातच आलं की अनेक झालेले आहेत म्हणून एका लग्नाची गोष्ट बरं का. हा म्हणजे दुसरं काही विचार नका, एका लग्नाची ही गोष्ट. गरुडाला सांगितलं, अरे उद्या लग्न आहे पण सासरे बोंना बोलवायचं राहून गेलं म्हटलं. गरुडाला सवय पडलेली. त्यांनी विचारलं कितव्या क्रमांकाच्या बोलवायचं. त्याने सांगितलं पहिल्या क्रमांकाच्या. म्हणजे समुद्राला. हो. गरुडाने सांगितलं, देवा समुद्राला जर बोलवलं लग्न होईल का म्हणले व्यवस्थित, सगळं जलमय होऊन जाईल. त्यांनी सांगितलं जास्त डोकं चालवायचं नाही, सेवके करावे सांगितलेले काम. जास्त डोकं सेवकांना चालवा. मालक जे सांगतो तेवढं करून मोकळं व्हायचं. फायदा झाला तर त्याचं, नुकसान झालं तर त्याचं त्यांनी सांगितलं. आपलं काम काय, मालकांनी सांगितलं करून मोकळं व्हायचं. बघ म्हणले देवा, इथे जर का समुद्र आला तर त्याच्याबरोबर त्याच्यातली प्राणी देखील येतील. काही फरक पडत नाही. माझं काही नाही म्हटले, मी हवेमध्ये उडेल, तुम्ही सगळे ओले व्हाल. देवाने सांगितलं जास्त डोकं चालू नको, बोलून आण. आता विचार करू लागला, देवाला तर काही पडली नाही बाकीच्यांची, आपण काहीतरी काळजी करावी. असं काहीतरी करावं की जेणेकरून समुद्र येणारच नाही लग्नाला. चांगलं काम होत असताना जो त्याच्यामध्ये आडकाठी घालतो त्याला काय म्हणतात, झारीतले शुक्राचार्य. त्यांनी विचार केला आपल्याला हे होऊ द्यायचं नाही. मग काय, गेला समुद्राकडे. सांगितलं तुमच्या जावयाचं उद्या लग्न आहे. त्याला असं वाटलं जावयाचं लग्न आहे म्हणल्यानंतर समुद्र चिडेल, खवळेल. त्यांनी सांगितलं वा 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 वा, काय आनंदाची बातमी दिली. ऐसा सासरा विरळा बरं का. जावयाचं लग्न आहे म्हणतो, वा काय आनंदाची बातमी दिली. आनंदित होऊ नका म्हटले, उद्या लग्न आहे, तुम्ही पहिले सासरे आणि सर्वात शेवटी तुम्ही आठवलात म्हणले. तुमच्या जागी मी असलो असतो तर गेलो नसतो म्हटले. इतक्या ऐनवेळी आमंत्रण असतं का म्हटले. महाराजांना तारीख द्यायची, परवा कोणी येणार नाही म्हणून बोलवता. हां उद्या लग्न आहे, आज बोलवलंय, तुमच्यासारख्याने जायला नाही पाहिजे म्हटले. समुद्रांनी सांगितलं, अरे त्या परमात्म्याच्या पाठीमागे अख्ख्या विश्वाचा विचार आहे, अखंड ब्रह्मांडाचा विचार आहे. एवढ्या गडबडीत त्यांनी मला लक्षात ठेवलं, मला आमंत्रण दिलं, माझं नशीब आहे, मी 100% येणार म्हणले उद्या. आता काय करणार. झालं. गरुड आला. गरुड येतो ना येतो तो त्याच्या पाठीमागे खळखळ खळखळ करत समुद्र आला. गरुडाने बघितलं, अरे हा तर आलाच म्हणले, आदल्याच दिवशी मुक्कामाला आला सीमंतिनीला. हां काय करायचं. आलेला दिसला, त्याच्या समवेत सगळे जलचर वगैरे. परमात्म्याकडे उडत उडत गरुड गेला आणि सांगितलं, देवा वराळ आलंय म्हटले. कोण. सासरेबो आलेत तुमचे. बरं बरं बरं, वा छान छान, मुक्कामाची वगैरे सोय करा म्हणले. काय. त्यांनी सांगितलं मुक्कामाची कुठं सोय करायची, तूच सांग कुठे करायची. तू बोलायला सांगितलं, अरे वराड तुझ्याकडे आलंय ना, मग तू सांग कुठे सोय करायची. परमात्म्याने सांगितलं एवढी काळजी करू नको, हातावरचा एक केस तोडला म्हणला, जा याच्यावर उतरायला सांग. गरुड विचार हसला. गरुड म्हणला, एवढा मोठा समुद्र आणि परमात्म्याने उतरायला जागा काय केली आहे, दिली तर हातावरचा एक केस गेला. या 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 म्हटले, स्वागत आहे. समुद्र आला. सांगितलं आता आम्ही वऱ्हाडी म्हणून आलेलो आहेत, आमची काहीतरी सोय करावी लागेल, कुठे उतरवायचं म्हणले आम्हाला. गरुडांनी सांगितलं, हे बघा म्हणले, या केसावर उतरायला सांगितलं आहे. आणि काय आश्चर्य, अख्खाच्या अख्खा समुद्र आपल्या जलचरांसह त्या भगवंताच्या रोमाच्या टोकावर बसला. एवढा तो परमात्मा व्यापक आहे. विठ्ठल विठ्ठल. तो एवढा व्यापक आहे, चराचरामध्ये तो भरलेला आहे. व्यापक सकळ ब्रह्मांडाचा, व्यापक सकळ ब्रह्मांडाचा, व्यापक सकळ ब्रह्मांडाचा,
व्यापक सकळ ब्रह्मांडाचा, ब्रह्मांडाला त्यानं व्यापलेला आहे. अर्थात अनंत ब्रह्मांडे उदरी असंही त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे याच्याही पेक्षा तो व्यापक आहे असा विचार त्याचा आहे. ठीक आहे, तो परमात्मा व्यापक आहे. मग अशा परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हे माणसाचं परमकर्तव्य आहे. इति कर्तव्यता हीच दासा लागी. सेवावाह जगी पांडुरंग, पांडुरंगाची उपासना करायची हीच दासाच्यासाठी इति कर्तव्यता आहे. म्हणजे जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक दासानं काय करायचं तर परमात्म्याची उपासना करायची, म्हणजे भगवान महाविष्णूची उपासना करायची. कारण त्याच्याच पासून हे सगळं महिमंडळ झालं असं देखील वर्णन आहे. खूप प्रमाण त्याच्या संबंधानं देता येतील. कशा पद्धतीनं त्यांनी सृष्टीची निर्मिती केली हे पाहता येईल. आपल्याकडे उत्क्रांतिवाद सांगितला जातो. आमच्या पुराण इतिहासामध्ये वेगळा उत्क्रांतिवाद आहे. डार्विनचा वेगळा उत्क्रांतिवाद आहे. डार्विन सांगतो माणसाची निर्मिती ही माकडापासून झालेली आहे. ती चित्र येतात बघा सोशल मीडियामध्ये. वाकलेलं माकड, मग थोडं उठलेलं माकड, मग अजून थोडं उठलेलं, मग पुन्हा चालणारा माणूस, आणि तो असा माणूस तयार झाला. असा तो उत्क्रांतिवादाचा सिद्धांत सांगितलेला आहे. आपली परंपरा, आपला धर्म हा उत्क्रांतिवाद मानत नाही. आमचा उत्क्रांतिवाद वेगळा आहे. पण काही लोकांकडे बघितल्याच्या नंतर डार्विनचाही सिद्धांत खरा वाटायला लागतो. शास्त्रीयदृष्ट्या आम्हाला अमान्य आहे. आमचा उत्क्रांतिवाद काय आहे? मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असा दशावतार आणि अशा पद्धतीचा उत्क्रांतिवाद आमचा संप्रदाय, आमचा पंथ, आमचा धर्म, आमची संस्कृती आम्हाला शिकवते. आणि या पद्धतीनं हा परमात्मा, मग तो परमात्मा चराचरामध्ये आहे. तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे अवतार धारण करतो. त्या काळामध्ये जो जो अवतार असेल त्याची उपासना होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे पांडुरंग परमात्मा हा आपल्याला कलियुगामध्ये प्राप्त झालेला आहे. आता याच्यामध्ये सुद्धा थोडा वाद आहे. युगे 28 विटेवर उभा, म्हणजे आत्तापासून 28 युगांपूर्वी तो बसला का जेव्हा बसला तेव्हापासून तो 28 युग राहणार आहे. याच्या बाबतीमध्ये वाद आहेत. कारण वेगवेगळे जे काही संतांची काही जी प्रमाण आहेत त्याच्यावरून कोणालाही हेच खरं असं म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच संतांची काही वेगवेगळी विधानंसुद्धा आपल्याला प्राप्त होतात. पण एवढं लक्षात घ्या, 28 युग हा संबंध पांडुरंगाशी आहे. मग 28 युग म्हटल्याच्या नंतर एक युग जर आपण बघितलं तर ते काही ठराविक वर्षांचं आहे. 28 युगांपासून म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास 6 ते 7 चतुर्युग येऊन जातात. एवढ्यापासून तो परमात्मा उभा आहे. त्यामुळे तो विचार न करता संत महात्म्यांनी आम्हाला जी दिशा दिलेली आहे, ज्याला हरी म्हणून आम्हाला निर्देशित केलेलं आहे, आणि ते संत महात्मे ज्या पांडुरंग परमात्म्याची, ज्या विठ्ठलाची उपासना करतात की ज्याला ते हरी म्हणतात, तीच उपासना आपण करायला हवी. कारण महाभारतानं आपल्याला सांगितलं आहे, महाजनो येन गतस्स पंथा. मोठी माणसं ज्या मार्गानं जातात त्याच मार्गानं लहान्या माणसांनी जायला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जो परमात्मा आहे त्या परमात्म्याची उपासना करणं अपेक्षित असताना नाथ महाराजांच्या समोरचा जो समाज आहे तो शेंद्री हेंद्री देवतांच्या नादी लागलेला होता. नाथ महाराजांना हे पाहवत नव्हतं. नाथ महाराजांनी आपल्या एका फुलवऱ्याच्या रूपकामध्ये एका साधकाची अवस्था सांगितलेली आहे. त्या साधकानं विचार केला की मला देवाची भक्ती करायची आहे, पण कोणत्या देवाची भक्ती करायची हे त्याच्या काही लक्षात येईना. मग त्याने असा विचार केला की भवानी आईची भक्ती करून बघू. नाथ महाराजांनी फार विस्तृत वर्णन केलं आहे. आई भवानी थोर जाणून तिचं म्या उपासिले बो, हाती देवनी परडी तिने मज भिकेसी लाविले बो, खुळा पांगोळा करुणी आपणा जवळी बैसविले बो, उदो वस्तूचे भरे गरगरा फिरे भूतवावरे, तो मज व्यर्थ शेण वाटला तुझ म्या फुलवरा बांधिला. जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उद्बोधे देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधिला. मग असा विचार केला खंडोबाची उपासना करून बघू. खंडोबासी डाक घालूनी मुरळी होनी बैसले बो, आपुले जे का सखे सजनते विवंचुनी भरिले बो. अशा पद्धतीची अवस्था त्याला प्राप्त झाली. मग माझे घरी पाहुणा भैरव येऊनी बैसला बो, त्रिगुणाची त्रिवयी करुणी प्रपंच विस्तारे लावो.
त्याच्याही ठिकाणी माझी बुद्धी श्रद्धायुक्त अंतःकरणानं झाली नाही. मी वैतागलो. मग मला संत भेटले आणि संत महात्म्यांनी मला पंढरीचा मार्ग दाखवला. ऐसी दैवते केली अनंते, नवस बहु फेडिले वो, परिते फलकट झाले शेवटी, गळा येऊनी पडले वो, बहु जाचले दुःख भोगिले, चौदिशी व्यापिले वो, झाले मी उदास सोडिली आस, धरिली कास, पंढरी पाहुनी जीव माझा हर्षला, तुझ म्या फुलवरा बांधिला, जय जगदंबे पूर्ण कदंबे, जग उद्बोधे देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधिला. म्हणजे अनेक अनेक ठिकाणी फिरून आलेला तो साधक संत महात्म्यांच्या मार्गदर्शनानं जेव्हा पांडुरंग परमात्म्याला भेटता झाला, विठ्ठलाचं दर्शन त्याला जेव्हा प्राप्त झालं, तेव्हा त्याला मात्र समाधान प्राप्त झालं. म्हणजे इतर कोणत्याही देवाची उपासना करण्याच्या आधी संत महात्मे काय सांगतात याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून सामान्य लोक जे इतरत्र देवतांची उपासना करत होते त्यांना एकनाथ महाराजांनी कळवळा येऊन सांगितलं, बाबांनो हरीचं साधन करा. अभंग साधन हरीचे करा रे बापानो, साधन हरीचे करा रे बाबानो, साधन हरीचे, करा रे बाबानो, साधन हरीचे, करा रे बापानो, साधन हरीचे, करा रे बापानो, साधन हरीचे, करा रे बाबानो, साधन हरीचे, करा रे बाबानो, साधन हरीचे. झणी करणीचे कारू नका, झणी करणीचे कारू नका, आणि करुणीचे करू नका, आणि करुणीचे करू नका, झणी करणीचे कारू नका, आणि करुणीचे करू नका, झणी करणीचे कारू नका. हरी मुठी गाता हर पल झुलता, हरी मुठी गाता हर पल झुलता, हरी मुखी गाता हर मुखी गाता हर चिंता. रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे कारू नका, झणी करणीचे करू नका. रे बाबा साधन हरीचे, हरी करुणीचे करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. बाबानो हरीचं साधन करा. आता प्रश्न असा आहे की हरीचं साधन करा म्हटल्याच्या नंतर हरी तर साध्य सांगितलेलं आहे. साध्य सांगितलेल्या हरीला साधन करा म्हणजे काय, याचं चिंतन असं करता येऊ शकतं. हरीचं साधन करा याचा अर्थ हरीच्या प्राप्तीचं साधन करा. करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. करणीचे म्हणजे कृत्रिम. कोणतंही कृत्रिम साधन कोणाच्याही मनाला आलं आणि कोणीही जर असं ठरवलं आणि काहीही सांगायला लागलं, त्या पद्धतीनं वागण्याची गरज नाही. त्याला शास्त्राचा शिक्का आहे का हे आधी पाहिलं पाहिजे. वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे का, शास्त्रानं त्याला अनुमोदन दिलेलं आहे का, या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. कृत्रिम साधन असेल, कृत्रिम साधन म्हणजे काय, उदाहरण देतो. कोणीतरी यावं, भाविक लोकांना आपल्या विचारांकडे आकृष्ट करून घ्यावं आणि लोकांना सांगावं काहीही करायचं नाही, फक्त आणि फक्त माझी उपासना करायची, देव बुडून टाकायचे, असं जर कोणी म्हणत असेल
तर लोकांना तेच पाहिजे आणि लोक अशा लोकांच्या नादी लागतात. याला कृत्रिम साधन म्हणतात. याला कुठल्याही प्रकारे शास्त्रीय आधार नाही. हे कोणीतरी यावं आणि त्याला त्यांनी सांगावं. बरं, कोणीतरी आता म्हणेल की कलियुग आलेला आहे आणि मी कल्की अवतार आहे. कोण मानणार आहे मला सांगा? कोणीही मानणार नाही. एखाद्याला मी अमुक आहे ही सांगण्याची गरजच नाही पडली पाहिजे. तुम्ही जर मोठ्या असाल, तुमच्याकडे जर काही वेगळेपणा असेल तर लोक आपोआप तुम्हाला ओळखणार. त्यामुळे मी कल्की अवतार आहे, मला माना, कारण मी कलियुगातला देव आहे, सांगण्याची गरज नाही. जो कल्की असेल त्याच्या मागे अख्खा समाज उभा राहणार आहे, सांगण्याची गरज नाही. म्हणजे भगवंत जो आहे हा वेगवेगळ्या अवतारामध्ये नटलेला आहे. वेगवेगळ्या कालखंडामध्ये जरी तो असला तरी हरी हे त्याचं व्यापक रूप आहे. जो आपल्या भक्ताचं चित्त हरण करतो तो हरी आहे. नंतर हरी ह्या शब्दाच्या अनेक व्याख्या आलेल्या आहेत. जो हवीर द्रव्याचं हरण करतो, प्राशन करतो, यज्ञामध्ये ज्या आहुती टाकल्या जातात त्याचा जो हरण करतो त्याला हरी म्हणतात. परंतु संत वाङ्मयामध्ये किंवा भक्तिशास्त्रामध्ये हरी ह्या शब्दाची व्याख्याच अशी आहे की जो भक्ताचं दुःख हरण करतो किंवा चित्त आकृष्ट करतो त्याला हरी म्हणायचं. तारणारा जो आहे तो हरी आहे असं म्हटलेलं आहे. म्हणून वेळोवेळी जेव्हा गजेंद्राला गरज पडली तेव्हा कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई पांडुरंगे येईवो पांडुरंगे जीवाचे जीवलगी येईवो पांडुरंगे. कौरवी पांचाळी सभे मजे आणली वस्त्रहरणी वस्त्र कैसी झाली माऊली. म्हणजे अनेक उदाहरणं याच्यामध्ये आपल्याला पाहता येतील की वेळोवेळी परमात्मा ज्या निरनिराळ्या रूपामध्ये प्रकट झाला ते त्याचं आवेशावतार ज्याला आपण म्हणून तो हरीचा अवतार आहे. आणि म्हणून अशा हरीची उपासना करा जो एकमेवा द्वितीयम आहे. त्याला ब्रह्म म्हणण्यात आलेला आहे. तो तेच ब्रह्म गुणा आला विटेवरी तुकोबाराय सांगतात. पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई मन पायी राहो हे निवारुनी जाय माया ऐसी छाया जयाची. अशा पद्धतीनं तो परमात्मा निर्गुण होते सगुणा आले यशोदेने खेळविले बाई व नाथ महाराज सांगतात. म्हणजे निर्गुणातून जो सगुणामध्ये आलेला आहे, जो आमच्या दृष्टीला गोचर आहे, ज्याला आम्ही पाहू शकतो, किंबहुना ज्याच्याकडून काहीतरी क्रिया घडू शकते, असा आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी येणारा प्रत्येक अवतार हा हरीचा अवतार आहे. मग अशा प्रकारे जो हरी आहे त्याची उपासना केली पाहिजे. करा रे बापानो साधन हरीचे. हरीचं साधन करा म्हणजे हरीच्या प्राप्तीचं साधन करा. हरीची प्राप्ती कशानं होते? त्याचं स्वरूप समजलं की तो कळाला, त्याची प्राप्ती झाली. ज्ञान साधन असं आहे की त्याचं फक्त स्वरूप कळावं, अर्थात ते अपरोक्षानुभूतीनं प्राप्त व्हावं. परोक्ष ज्ञान कामाचं नाही. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथ असा निर्गुण निराकार तो परमात्मा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे तुकोबाराय सांगतात. आनंदाद्वय नित्य निरामय सावळा भासत आहे मज लागी नाथ महाराज सांगतात. म्हणजे त्या परमात्म्याचं वर्णन ज्या शब्दांनी होतं ते शब्द कळाले म्हणजे तो परमात्मा कळाला असं नाही. ते त्याचं परोक्ष रूप आपल्याला जाणण्यात आलेलं आहे. पण त्यातही सद्गुरू प्राप्त झाले आणि तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला तर तो उपदेश झाल्याच्या नंतरही प्रत्येक साधकाला त्याची अपरोक्षानुभूती येते असं नाही. तत्त्वम असी अशा शब्दाचा अर्थ कळतो. तो म्हणजे ते ब्रह्म, तत् म्हणजे ते, त्वम म्हणजे तू, आहे म्हणजे या दोघांचं एकत्रीकरण. सद्गुरू सांगतात तो तू आहेस, तो परमात्मा आणि तू एक आहेस. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कीर्तनामध्ये अनेक विद्वज्जनांकडून ह्या गोष्टी ऐकतो, तरीसुद्धा आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती झाली का? तर झाली नाही. हे शब्द जरी अपरोक्षानुभूतीचे असले तरी देखील हे आपल्याला परोक्षत्वानंच कळालेले आहेत. अपरोक्षत्वानं कळालं म्हणजे आपल्याला ब्रह्माचं ज्ञान झालं. लोकांना ब्रह्माचं ज्ञान आणि ब्रह्मदेवाचं ज्ञान याच्यातला फरक कळत नाही. बरं, ब्रह्म वेगळं आणि ब्रह्मा वेगळा शब्दामध्ये गडबड करतात लोक. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव आणि ब्रह्म म्हणजे ते परमतत्व की ज्याच्यापासून ब्रह्मदेवादिक सगळे निर्माण झालेले आहेत. मग अशा प्रकारे जो परमात्मा आहे, जो हरिरूपानं प्रकट झालेला आहे, त्या हरीचं काय करा? नाथ महाराज सांगतायत साधन करा म्हणजे त्याच्या प्राप्तीचं साधन करा. ज्ञान माध्यमातून तुम्ही त्याच्यापर्यंत पोचू शकता, अपरोक्षानुभव तुम्हाला प्राप्त होतो. पण सद्गुरूंचा आशीर्वाद पाहिजे आणि मुमुक्षुता आपल्याकडे असली पाहिजे. तशी भगवंताच्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत.
परंतु अनेक साधनांचा उपयोग नाही. या साधनेच्या नादी लागण्यात अर्थ नाही. कारण कलियुगामध्ये जो योगधर्म सांगितलेला आहे तो युगधर्म आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कृते अध्यायते विष्णुं त्रेतायां यजतो मखैः द्वापरे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देना भेटी तेने नारायण देना भेटी कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देना भेटी तेने नारायण देना भेटी. कलियुगामध्ये परमात्म्याचं नामस्मरण केल्यानंतर परमात्म्याची प्राप्ती होणारे खूप प्रमाण देता येतील. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगी उद्धार हरीच्या नामे अशी अनेक प्रमाणं त्याच्या संबंधानं देता येतील की परमात्म्याला कलियुगामध्ये त्याचं नाम घेतल्यानंतर त्याची प्राप्ती होणार आहे. पण नाथ महाराज आपल्याला सुरुवातीला सांगतात असं काहीतरी साधन करा. करा रे बापानो साधन हरीचं साधन करा हे तर सर्वप्रथम सांगितलं. मग प्रश्न असा निर्माण झाला की त्या हरीच्या साधनाचं फलित काय आहे, ते का करायचं. नाथ महाराज सांगतायत जेणे नये जन्म यमाची यातना ऐशी या साधना करा. काही असं साधन करा, त्या हरीचं असं साधन करा की जेणेकरून आपल्याला जन्म मरणाच्या चक्रामध्ये अडकून पडण्याची गरज पडणार नाही, यमाची यातना प्राप्त होणार नाही. असं काहीतरी साधन करा. असं कोणतं साधन आहे की ज्या माध्यमातून आपल्याला जन्ममरणाच्या चक्रातून वापस येता येईल. कारण जन्ममरणाच्या चक्रातून तुम्हाला आम्हाला वापस येता येणं शक्य नाही, ते आमच्या हातातलं नाही. हां, संत महात्मे मात्र निश्चित म्हणू शकतात घेईन मी जन्म, घेईन. अधिकारवाणी लक्षात घ्या. मिळेल मला नाही, घेईन, माझ्या हातात आहे पुढचा जन्म कोणाचा घ्यायचा, ही संतांची भाषा. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. पांडुरंगाला सांगतायत संत मी जन्म घेणार आहे. तसं आम्ही अधिकारवाणीनं म्हणू शकत नाही, कारण मनुष्याचा जन्म प्राप्त होण्याच्यासाठी समान पाप आणि समान पुण्य असावं लागतं. आपला जो देह प्राप्त झालेला आहे, अनेक ठिकाणी वर्णन लाभला हा देह का गटाळी न्याय. लक्षात आलं का? का गटाळी न्याय. अनेक न्यायाचे अनेक प्रकार आहेत. एका राजाला एक दुर्धर असा रोग झाला आणि औषध येण्यासाठी वैद्यराजाने खूप कसरत केली, खूप विचार केला आणि असं लक्षात आलं की कावळ्याच्या कुठल्या देहापासून जर काही औषध बनवलं तर ते राजाला देणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्याचा फायदा होईल त्याला. सगळ्या राज्यामध्ये बातमी पसरली, सांगितलं अशा अशा पद्धतीने कोणीही जर कावळ्याला पकडून आणलं तर त्याला मोठं बक्षीस मिळणार आहे. सगळेजण कावळ्याच्या मागे. कावळा दिसला की पकडायला जा. तसं तुमच्याकडं पकडायला फार सोपं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये सोपं आहे. 10 रुपयाला चोच. आमच्याकडे सुरू झालं महाराज. कावळा पकडायचा, ते ताट ते घेऊन येणार आणि त्याला फक्त चोच, त्याची मुंडकं दाबतात ते कावळ्याचं चोच लावण्यासाठी. वेगळं कारण आहे कावळ्याचं चोच का काय, वेगळा विषय आहे तो, मागे कुठेतरी सांगितलेला आहे. राज्यात बातमी पसरली, सगळेजण कावळे पकडण्यासाठी. कोणाला तो कावळा काही पकडता येईना. झालं असं, एका आंधळ्या माणसाला कळालं. तो आपला काहीतरी स्नानासाठी नदीवरती गेला होता. त्या माणसाला कळालं की राजाला असा कावळा पकडला तर राजाला त्याचं औषध करून त्याला काहीतरी त्या अवयवापासून द्यायचं किंवा त्याचा काहीतरी उपयोग आहे, कावळा पकडून द्यायचा. त्याच्यासाठी वैतागून त्यांनी सांगितलं अवघड आहे बाबा राजाचं. असं केलं ना हातात कावळा आला. कोणाच्या? आंधळ्याच्या. चांगल्या चांगल्या लोकांना ज्याला पकडता येत नाही तो त्या आंधळ्याच्या हातात सहज आला, पकडल्या गेला, त्याला बक्षीस मिळालं. लाभला हा देह का गटाळी न्याय. टाळी वाजवायला गेला. बरं, ते सुद्धा कसं चांगलं म्हणून नाही, अवघड आहे लोकांचं, आपण वैतागून बोलत नाही का, तसं करायला गेला आणि कावळा हातात आला. याला म्हणतात कागटाळी न्याय. अशा कागटाळी न्यायानं आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे. नरकात जायचं असेल तर पाप करा, लवकर नरक प्राप्त होईल. स्वर्गात जायचं असेल पुण्य करा, लवकर स्वर्ग प्राप्त होईल. पण मनुष्य देह प्राप्त करून घ्यायचा असेल ते आपल्या हातात नाही, चांगलंच वागावं लागतं.
मागचं वाईट आणि याच आत्ताचं चांगलं असं मिळून कधीतरी त्याचं समान होतं आणि मग मनुष्याचा जन्म प्राप्त होतो. मग अशा पद्धतीनं समसमान पाप आणि पुण्य झाल्याच्या नंतर मनुष्याचा देह प्राप्त होतो. आणि ह्या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर आपण काय करायचं? भगवंताचं भजन करायचं. कारण याची देही घडे देवाचे भजन, याच देहामध्ये भगवंताचं भजन घडणार आहे. म्हणून जेणे नये जन्म यमाची यातना, जन्म मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा पडण्याची गरज पडणार नाही, यमाची यातना पुन्हा सहन करण्याची गरज पडणार नाही, असं काहीतरी साधन करा. साधन कोणतं? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये साधनांचे सार, साधनाचे सार, बीज मंत्राहारी, साधनाचे सार, साधनाचे सार, मंत्र बीजाहारी, साधनाचे सार, मंत्र हारी, साधनाचे सार, साधनाचे सार, सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. सगळ्या साधनाचं सार काय आहे? तर हरी हा बीज मंत्र आहे असं नाथ महाराज सांगतात. बीज मंत्र म्हणजे बी म्हणजे काय? ज्याच्यापासून सगळं निर्माण होतं त्याला बी म्हणतात. ज्याच्यापासून झाड निर्माण होतं, ज्याच्यापासून वृक्ष निर्माण होतं त्याला बी म्हणतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही बीपासून असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नाथ महाराजांनी हरी ह्या शब्दाला मंत्रबीज किंवा बीज मंत्र असं म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवानी भगवान महाविष्णूकडून वेदाचं ज्ञान घेतलं. भगवंतानं विचार केला ब्रह्मदेवासारखा दुसरा ज्ञानी कोणी नाही, त्यामुळे वेद जे आहेत ह्याला आपण मुखपाठ करून घेतले पाहिजे. भगवंतानं त्याला शिकवलं आणि शिकवल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला ते सगळं पाठही झालं. पण न जाणो ब्रह्मदेवाच्या मनामध्ये असा विचार आला की जर काही चुकलं तर आपल्या पुढच्यांकडे सगळं चुकीचं जाईल. त्यापेक्षा एकदा आपण जे पाठ केलंय ते देवाला वाचून दाखवू, काही चुकलं तर तो आपल्याला सांगेल आणि निर्दोष्ट आपण पुढच्या पिढीकडे देऊ. देवाकडे आला, ब्रह्मदेव आले आणि सांगितलं महाराज तुम्ही जो मला वेद शिकवला आहे तो बरोबर आहे का? मी म्हणून दाखवतो, जरा ऐका. भगवंतानं सांगितलं मला या सगळ्या ब्रह्मांडाचं काम पडलंय आणि तुझे मंत्र कुठं ऐकत बसतो म्हणले. ते झाड आहे, त्या झाडाच्या खाली जायचं नाही, तिकडं नका बघू, इकडंच बघा. त्या झाडाखाली जा आणि तिचं तुझं वेद पारायण कर. एक चूक झाली की एक पान गळून पडणार.
जेवढी पानं गळतील तेवढी सगळी माझ्याकडे घेऊन यायची. मी ते पान पाहणार, काय चूक आहे ते सांगणार, त्याच्यात दुरुस्ती काय ते सांगणार. ठीक आहे म्हणले देवा, काय हरकत नाही, व्याप आहे देवाच्या मागे. गेले, बसले झाडाखाली. जसा वेद म्हणायला सुरुवात केली सगळीच्या सगळी पानं गळून पडली महाराज. बरं, ते झाड होतं चिंचेचं. काय करावं म्हटले, देवानी सांगितलं. देव सांगण्यात चुकला का माझं ऐकण्यात चुकलं? एक चूक झाल्यानंतर एक पान गळून पडेल, इथे सगळीच्या सगळी पानं गळून पडली, अजून सुरुवातही नाही झाली, एखादा श्लोकसुद्धा पूर्ण नाही केला, सगळी पानं गळाली आणि त्याच्यात चिंचेचं पाणी घेऊन कुठं जाऊ देवाकडे? म्हटले काहीतरी चूक झाली. म्हटलं देवाकडे धावत आले. ब्रह्मदेव सांगितलं, देवा एक तर तू तरी चुकीचं सांगितलं, नाही तर मी तरी चुकीचं ऐकलं. म्हटले भगवंतानं सांगितलं, मी पण चुकीचं बोललो नाही, तू पण चुकीचं ऐकलं नाही, एक चूक झाल्यानंतर एक पान गळून पडेल हेच बोललो होतो आणि हेच बरोबर आहे. मग ते म्हणले सगळ्या झाडाची पानं गळाली, सगळंच चुकलं असेल म्हणले तुझं. अरे सगळं म्हटलंच नाही, अजून एक श्लोक सुद्धा पूर्ण नाही केला तरी सुद्धा देवाने सांगितलं म्हण, कर सुरुवात. ब्रह्मदेवाने वेद पठनाला सुरुवात केली आणि सुरुवात केल्या केल्या देवाने सुद्धा थांबवलं. थांब म्हटले. जोपर्यंत हरी ओम म्हणत नाही त्याच्यानंतरचं म्हणलेलं सगळं चुकीचं आहे म्हटले. त्याचं कारण हरी हा बीज मंत्र आहे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, असं म्हटलेलं आहे ज्ञानोबारायांनी. तशा पद्धतीनं नाथ महाराजांनी सांगितलं हा मंत्र बीज आहे किंवा बीज मंत्र काय आहे? हरी आहे. आत्मतत्वधरी तोची एक. अंतःकरणात हेच नाम आपण साठवून ठेवलं पाहिजे. परमात्म्याचं नाम हेच आपल्याला तारणार आहे. किंबहुना परमात्म्याचं नाम घेतलं तर परमात्म्याच्या पेक्षाही जास्त ताकद आपल्याकडे येऊ शकते. अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. भावार्थ रामायणाचा उल्लेख मी सुरुवातीला केला. पुन्हा ती कथा आपल्याला माझ्या डोळ्यासमोर आली आणि योगायोगानं आपल्या गावाच्या जवळच असलेलं ते स्थान आहे. विनता आणि कद्रू. काय देवीचं नाव? हां, केदराई माता. आणि विनता काय नदी आहे. हां, या दोन कश्यप ऋषींच्या पत्न्या. तशा कश्यप ऋषींना 17 बायका होत्या. त्याच्यातल्या ह्या 2 बायका. सौती मत्सर. एकमेकांच्या बाबतीत मनामध्ये असं वाटायचं की आपल्या नवऱ्याने फक्त आपल्यावर प्रेम करावं, हिच्यावर करू नये. बाकीच्यांचं काय असेल नसेल, हिच्यावर करू नये, माझ्यावर करावं. चौथी मत्सर. एकमेकांना पाण्यात बघायच्या कायम. गप्पा मारत मारत असा विषय निघाला की सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत, त्यांचा रंग कोणता? आता तुमच्या परिसरातले म्हणून ही कथा ऐका आणि लक्षात ठेवा. पुन्हा कधी सांगण्याची गरज कोणाला पडू देऊ नका. अत्यंत महत्त्वाची कथा आहे आणि तुमच्या ठिकाणी जे हे 2 ऐतिहासिक पात्र या ठिकाणी होऊन गेले त्याच्या संबंधाने आहे. आणि या कथेमध्ये अनेक जीवशास्त्रीय बदल घडलेले आहेत. त्यामुळे ही कथा अत्यंत महत्त्वाची. अनेक कथा अशा नाथ महाराजांच्या आहेत. भावार्थ रामायणामध्ये लिहिलं आहे. भावार्थ रामायण वारकरी संप्रदायातलं पहिलं रामायण असं आहे की ज्याच्यामध्ये नाथ महाराजांनी प्रभू रामचंद्रांच्या चरित्र वर्णन केलं. अर्थात ते प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनं केलेलं आहे. आणि नाथ महाराजांच्यापासून महाराष्ट्रामध्ये रामभक्तीचा प्रारंभ झाला आणि नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणानंतरच त्यापासून प्रेरणा घेऊन समर्थ रामदास स्वामींना रामभक्तीबद्दल श्रद्धा निर्माण झाली आणि देशभर त्यांनी रामभक्तीचा प्रसार प्रचार केला. त्याचं मूळ हे एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्ये आहे. त्या भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी अनेक गोष्टी सांगून ठेवल्यात. जसं की आपण जेव्हा ते पिंडदान वगैरे जे आपण पाहतो त्या पिंडाला कावळाच का शिवतो? दुसरा पक्षी तिथे नसतो का? तिथे चिमण्या असतात, तिथे कबूतर असतात, पण कोण शिवतं? कावळा शिवतो. कावळाच का शिवतो? मोराच्या पंखांना डोळे का आहेत? साप आणि नेवळा काय म्हणतात त्याला, मुंगूस, यांचं भांडण का आहे? घोड्याच्या कानामध्ये काळाच रंग का आहे? भगवंताचं वाहन गरुड का आहे? अनेक गोष्टींचा उहापोह नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात केला. म्हणून मूळ आपण सगळ्यांनी एकदा वाचलं पाहिजे. त्या दोघांची एकमेकांच्या विषयी ईर्ष्या
भगवान सूर्यनारायणाच्या घोड्याला अर्थात रथाच्या घोड्याचे 7 घोडे आहेत, त्याचा रंग कोणता याच्यावरून दोघीत वाद झाला. विनतेचा मुलगा अरुण जो की सूर्याचा सारथी आहे, आणि दुसरा मुलगा म्हणजे गरुड. गरुड लहान मुलगा विनतेचा आणि अरुण जो आहे तो मोठा मुलगा. आणि ह्या कद्रूची जी मुलं आहेत ती सर्प योनीतली, म्हणजे सगळे साप. आता झालं असं, त्या दोघींमध्ये गप्पा होता होता त्या कद्रूनं सांगितलं, हा सूर्यनारायणाच्या घोड्याचा रंग जो आहे ना तो निळा आहे बरं का म्हणे. आता या विनतेला माहिती, तिचा मुलगाच जर सूर्यनारायणाचा सारथी तर तिला का माहिती नसेल. तिने सांगितलं नाही नाही, मला अरुणानं एकदा सांगितलं होतं पांढरे घोडे आहेत म्हणून. विनतेनं सांगितलं पांढरे घोडे, ही सांगू लागली निळे घोडे, पैज लागली. कद्रूनं सांगितलं जर निळे घोडे निघाले तर आयुष्यभर माझ्याकडे पाणी भरावं लागेल, मान्य. आणि जर पांढरे घोडे निघाले तर तुला माझ्याकडे आयुष्यभर पाणी भरावं लागेल. आता ही विनता कशामुळे एवढ्या विश्वासानं बोलत होती, कारण तिचा मुलगाच सारथी सूर्यनारायणाच्या घोड्यांचा रथाचा. तिला माहिती होते की पांढरेच घोडे आहेत. पण झालं असं, कद्रू जेव्हा आपल्या मुलांकडे आली आणि त्यांनी ही अट किंवा ही अशा पद्धतीची चर्चा जेव्हा सांगितली आपल्या मुलांना, तेव्हा सगळ्यांनी डोक्याला हात लावला. म्हणले आई कशासाठी या गोष्टी केल्यास तू, आता आयुष्यभर जा तिच्याकडे पाणी भरायला, कारण सूर्यनारायणाचे घोडे हे पांढरे आहेत. असं म्हटल्यानंतर थरथर कापायला लागली, घाबरली. म्हणले आयुष्यभर आता विनतेकडे पाणी भरायचं. तिनं त्या सापांना सांगितलं, आपल्या मुलांना सांगितलं, तुम्ही आत्ताच्या आत्ता जर का त्या घोड्यांना निळं नाही केलं तर मी तुम्हाला शाप देईल. म्हटले काय करायचं ते तुम्ही करा. घाबरली सगळी मुलं आणि उडत 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 वर गेली. सूर्योदय होण्याच्या वेळी आलेला होता. सूर्यनारायण रथावर बसणार होते. हे सगळ्या सापांनी काय केलं, त्यांना दंश केला त्या घोड्यांना, आणि ती सगळी काळी निळी पडली, निळी झाली ती सगळी घोडी. ते सगळेच्या सगळे सर्प खाली आले आणि आईला सांगितलं आत्ताच्या आत्ता तू विनतेकडे जा आणि तिला घोडे दाखव, कारण सूर्यनारायण जर एकदा आला आणि त्यांनी जर बघितलं हे निळे घोडे त्यांना यांना विषबाधा झाली आहे तर तो विष प्राशन करेल, पुन्हा ते पांढरे होतील. लगेच दाखव, नंतर मग तू जर आम्हाला बोलशील तर आम्ही ऐकून घेणार नाही. धावत धावत कद्रू गेली. विनतीला सांगितलं बघ ते घोडे निळे आहेत. आता विनता घाबरली, कारण खरेच घोडे निळे झालेले होते. पण तिला हे माहिती नाही की सर्पदंश करून आलेले होते. घाबरली ती. अरुण जेव्हा रथावर जाण्याच्या आधी आईचं दर्शन करण्यासाठी ज्याप्रमाणे रोज येत होता त्या दिवशी आला. आईचं दर्शन करू लागला. विनतेनं सांगितलं तुम्हाला खोटं बोललास, सूर्यनारायणाची जी घोडी आहे ती निळी आहेत आणि तुम्हाला पांढरी सांगितली. आता मला आयुष्यभर कद्रूकडे पाणी भरावं लागणार आहे. अरुणानं सांगितलं आई मी जे तुला बोललो ते खरं आहे, याच्यामध्ये काहीही खोटं नाही, पांढरीच घोडी आहेत. मग निळी कशी झाली. त्यानं सांगितलं सर्पांनी चावा घेतला असेल आणि त्यामुळे ही गोष्ट घडली असेल. पण काळजी करू नको, सर्प त्या सगळं जे विष आहे घोड्यातलं ते सूर्यनारायण काढून टाकतील. पण तिने सांगितलं हे जरी खरं असलं तरी आता मी पैज हारलेली आहे, म्हणजे मला जावं लागेल. आता सांग काय करू. अरुणाने सांगितलं आता मला निघावं लागणार आहे, गरुडाला सांग. ठीक आहे, झालं. गरुड आला दर्शनाच्यासाठी. तोपर्यंत झालं असं की सूर्यनारायण रथावरती बसले, अरुण रथावरती बसला आणि घोडी निळी बघितली. तेव्हा सूर्यनारायणाने सगळंचं सगळं विष जे आहे ते प्राशन करून टाकलं, ओढून टाकलं, काढून टाकलं. परंतु त्या सर्पांच्या कानामध्ये ते काही शिल्लक राहिलं. घोडा कोणत्याही रंगाचा असू द्या, त्याच्या कानाच्या आतली जी बाजू आहे ती काळी असते. त्याचं कारण असं आहे की सूर्यनारायणाने सगळं विषप्राशन केलं, परंतु तेवढाच भाग शिल्लक ठेवला, तो त्याला दिसला नाही आणि त्या भागामध्ये ते आजही शिल्लक आहे असं म्हणतात. म्हणजे हा एक जीवशास्त्रीय बदल घडला की घोड्याचे कान आतून सगळ्या काळी झाली, रंग कोणताही असू द्यात. सूर्यनारायणाच्या लक्षात आलं की सर्पांनी यांना चावा घेतलेला आहे. कशामुळे घडलं. त्यांच्याविषयी असणाऱ्या आकसापोटी सूर्यनारायणाला कळालं की अशा अशा पद्धतीचं काहीतरी यांची पैज लागली होती. आणि त्यांनी सांगितलं की माझे पांढरे घोडे बघून उदरशुळ आलं तुला, आणि एवढे उडत उडत तुम्ही वर आलात, मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही पंखहीन व्हाल आणि पदहीन व्हाल. आधी सर्पांना पंख होते, आधी सर्पांना गोमेसारखे पाय होते, नाथ महाराज वर्णन करतात.
गोमेला जशी छोटीशी गोम असती पण तिलाही 100 पाय असतात, तशा सगळ्या सर्पांना आधी पाय होते आणि सगळ्यांना पंख होते. तुम्ही जर जुनी काही शिल्प बघितलीत, जुन्या अत्यंत जुन्या मंदिरात जर काही शिल्प बघितली तर आपल्याला तिथं घोड्यालाही कधी कधी पंख दिसतात, कधी कधी सर्पाला देखील पंख दिसतात. अर्थात हे त्या काळात हयात होते, परंतु सूर्यनारायणाने शाप त्या सर्पांना दिला आणि ती सगळीच्या सगळी त्यांची पंख गळून पडली. म्हणजे सगळ्याच सर्प जातीची पंख गेली आणि सगळ्यांचीच पाय निघून गेले. आणि सूर्यनारायणाने सांगितलं, आता तुम्हाला उदरशूळ निर्माण झालं होतं ना माझ्या घोड्याकडे बघून, आता सरपटत बसा म्हणले. आता पोट घासत घासत तुम्हाला राहावं लागेल. आणि तेव्हापासून साप जे ते सरपटू लागले. हा जीवशास्त्रीय बदल या घटनेत घडला. आता झालं असं, आला गरुड आला आणि गरुडाने सांगितलं, गरुडाला आईने सगळं सांगितलं, असं असं घडलं आहे. गरुडाने सांगितलं, आई एक काम कर, कद्रूकडे जा आणि तिला सांग तुला जी गोष्ट पाहिजे ती मी देते, पण मला तू या तुझ्या सेवेतून मुक्त कर, एवढंच कर म्हटले. गेली विनता, कद्रूला सांगितलं, हे बघ निळे घोडे होते, दिसले, मी हारली आहे, मला मान्य आहे, पण मी काही तुझ्याकडे अखंड पाणी भरू शकत नाही, त्यामुळे तू अशी एखादी वस्तू माग की जी मागितल्यानंतर तू मला याच्यातून मुक्ती देशील. आता ही विचार करू लागली, कद्रू विचार करू लागली, असं काहीतरी मागावं जे की तिला देताच येणार नाही आणि अखंड माझ्या पायाची ती दासी बनून राहील. आणि जर ती आणण्यामध्ये सिद्ध समर्थ झालीच तरी अशी गोष्ट प्राप्त व्हावी की जी सर्वसामान्यांकडे नसेल. आणि त्या कद्रूनं सांगितलं, मला परमामृत पाहिजे म्हटले. परमामृत जे की फक्त देवाच्या संबंधानं अमृत समजल्या जातं. नाथ महाराजांनी 5 प्रकारचे अमृत भावार्थ रामायणामध्ये सांगितले. मुळात पहा, त्यापैकी परमामृत हे देवाच्यासाठीचं अमृत. बरं, ते प्राप्त करणं काही सोपं नाही. त्याला 7 कडे, सुरक्षेचे 7 कडे. त्याला पहिलं कडं सर्पाचं, दुसरं अनेक नाथ महाराज सगळं सुंदर पद्धतीनं सांगितलं आहे. महादेवाचे गण त्याचं 1 कडं, यमाचे काही दूत त्याचं 1 कडं, गंधर्वाचं 1 कडं, असं सगळ्यांचं कडे होत 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 त्या 7 कड्यांच्या आतमध्ये सुवर्ण कलशामध्ये ज्याला अनेक रत्न लावली अशा त्या कुंभामध्ये ते परमामृत ठेवलेलं होतं, जे की मिळवणं अशक्य होतं. म्हणून तिने सांगितलं, परमामृत दे तर तुला सोडते. आई आली, गरुडाला सांगितलं, असं असं म्हणते. गरुडाच्या लक्षात आलं, फार अवघड गोष्ट आहे, पण आपल्याला आईसाठी करावी लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही म्हणले, मी निघतो. त्या गरुडाच्या बरोबर मुंगूस निघालं. मुंगूस जे आहे ते मुंगूस म्हणजे त्या विनतेच्या एका दासीचा मुलगा. निघालं आणि निघाल्याच्यानंतर आईनं सांगितलं, एक काम कर, वडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय जाऊ नको. ठीक आहे. कश्यप ऋषींकडे गरुड गेला. गरुडाने नमस्कार केला, सगळी गोष्ट सांगितली, असं आणण्यासाठी चाललोय, आशीर्वाद द्या. कश्यप ऋषींनी सांगितलं, तुला आशीर्वाद देतो, तू यशस्वी होशील, पण एक गोष्ट कर, काहीही जरी झालं तरी देवाचं नाव घेणं सोडू नकोस म्हणले या प्रसंगात. ठीक आहे, काय हरकत नाही. ती गोष्ट लक्षात ठेवली आणि निघाले. पहिलं कडं लागलं सर्पाचं. आता ह्या नकुलानं काय केलं, ही नकुला आणि नकुलाचा मुलगा नकुल म्हणजे मुंगूस. ह्या नकुलानं काय केलं, आधी सगळ्या सर्पांना मारून टाकलं. बघा, गरुड आणि सर्पात सुद्धा वाद आहेत, कारण ते 2 सावत्र भाऊ आहेत. मग अशा पद्धतीनं यांनी त्यांच्यावरती डूक धरला मुंगसावरती की तू आमचं कडं नष्ट केलं, म्हणून त्या सर्पांनी मुंगसाशी वैर धरलं. झालं, पुढचं कडं तोडलं, त्याच्या पुढचं तोडलं. हा हक्कार माजला की असा कोणता महाकाय पक्षी आहे की जो हे सगळं उद्ध्वस्त करतोय आणि आपल्या परमामृतापर्यंत चाललाय. सगळ्यांना निरास्त केलं. जवळ येताना सगळीजण इंद्राकडे गेली. म्हणले, बघा तुमचं अमृत घेऊन चाललेला एक पक्षी. इंद्र चिडला, स्वतःचा वज्र फेकलं. इंद्राचं वज्र साधं आहे का महाराज? दधीची ऋषींच्या हाडापासून बनलेलं ते शस्त्र आहे. ते शस्त्र जसं त्या गरुडाकडे फेकलं, गरुडाने वज्रप्राशन करून टाकलं. इंद्राला आश्चर्य वाटलं. सगळेजण धावत गेले. आमचं अस्त्र सुद्धा त्या पक्षानं गिळून टाकलं. ब्रह्मदेव म्हटले, याला शाप दिल्याशिवाय पर्याय नाही. हातात कमंडलू घेतला, पाणी ओतू लागले. गरुड धावत आला, उडत आला, फडफड करत आला
आणि ब्रह्मदेवाचा तर कमंडलूच गळून टाकला त्याने. आता देत बसा म्हणले शाप, पाण्याशिवाय तर शाप नाही. सगळेजण गेले महादेवाकडे, देवा असं असं घडलंय. महादेव चिडले, महाराज आले आणि त्यांनी स्वतःचा त्रिशूळ त्याला फेकून मारला. जसा गरुडाला त्रिशूळ फेकून मारला, गरुडाने त्रिशूळ सुद्धा गिळून टाकला. काय करावं कळेना कोणाला, की असा कुठला पक्षी आहे की महादेवाचं त्रिशूळ सुद्धा त्याच्यासमोर चालत नाही, इंद्राचं वज्र चालत नाही, भगवंताचा शाप ब्रह्मदेवाचा चालत नाही, असा कुठला पक्षी आहे. सगळेजण धावत गेले भगवान विष्णूकडे आणि विष्णूला सांगितलं, म्हणले देवा असं असं घडलंय. भगवंताला क्रोध आला, म्हटलं असला कसा कुठला पक्षी आणि देवांचं अमृत घेऊन चाललाय. धावत धावत परमात्मा आला आणि गरुडाकडे बघितलं आणि स्वतःचं सुदर्शन चक्र त्याला मारलं. सुदर्शन चक्र जेव्हा त्याला मारलं, ते सुदर्शन चक्र सुद्धा त्यांनी गिळून टाकलं. महाराज देवालाही आश्चर्य वाटलं, माझं सुदर्शन चक्र गिळून टाकलं, काय अधिकार आहे ह्या पक्षाचा. त्यांनी बारकाईनं निरीक्षण केलं तर गरुड कायम परमात्म्याचं नाम घेतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि भगवंताच्या लक्षात आलं, माझ्यापेक्षाही माझं नाम ताकदवर आहे. भगवंत हसू लागले, हरले बरं का, पण भगवान महाविष्णू फार चॅप्टर महाराज बरं का. बाकीच्या देवांसारखा महादेवासारखा भोळा नाही, हुशार, चतुरा तो शिरोमणी, असं त्याचं वर्णन केलं आहे. देव हसू लागला. गरुडाला वाटलं का हसू लागला. जवळ गेला गरुड आणि भगवंतानं सांगितलं, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते माग. आता गरुड हसू लागला. देवाला प्रश्न पडला, आता का हसू लागला हा. ते म्हणजे तू का हसतोयस. तेव्हा गरुडाने सांगितलं, देवा मी जिंकलोय, तुम्ही हारलेत, तुम्हाला काय पाहिजे ते मला मागा म्हटलं. देवाला लक्षात आलं, हुशार आहे म्हणलं हा पक्षी. पण देव कधीच संधी सोडत नाही. संधीचं सोनं कसं करायचं भगवान महाविष्णूकडनं शिका. भगवान महाविष्णूनं सांगितलं, मागू हो, 2 वर दे म्हटले, मला देतो म्हणले. तू अखंड माझ्या नजरेसमोर राहतस, पहिला वर दे. दिला म्हणले वर. हो, भगवंत अखिल कोटी ब्रह्मांड नायक जर आपल्याकडे काही मागायला आला तर आपल्यापेक्षा भाग्यवान कोण आहे महाराज. आपलं सर्वस्व त्याला द्यावं, कारण तो मागायला आलेला आहे. मान्य आहे म्हणले देवा. आणि दुसरी गोष्ट, तू माझं वाहन हो. गरुडांनी सांगितलं, आजपासून देवा तुझं मी वाहन होतो. आणि तेव्हापासून भगवंताला गरुड नामक वाहन भेटलं. परंतु या सगळ्यांची नासधूस केली आणि त्यामुळे तो नकुल देखील बरोबर होता, मुंगूस बरोबर होतं. मुंगसाकडे बघून भगवंताला खूप कुतूहल वाटलं आणि त्यांनी सांगितलं, बाबा तू हे कडं तोडलंयस खरं, पण तू फार शिताफीनं ही गोष्ट केलीस. त्यामुळे जेव्हा जेव्हा सर्प आणि मुंगूस असं तुमच्या दोघांचं युद्ध होईल, मी आशीर्वाद देतो की कायम तूच जिंकत राहशील. आणि तेव्हापासून सर्प आणि मुंगसाचं जेव्हा जेव्हा भांडण होतं तेव्हा तेव्हा मुंगूसच जिंकत असतो, कारण भगवंतानं त्याला दिलेले आशीर्वाद आहेत. भगवंतानं विचारलं, पण हे सगळं उद्ध्वस्त तू का केलंस. सगळं वृत्त जेव्हा गरुडानं सांगितलं तेव्हा गरुडाने सांगितल्याच्या नंतर भगवंतानं सांगितलं, ठीक आहे, पण हे अमृत जे आहे, हे परमामृत हे फक्त देवांच्यासाठी आहे. सर्पांनी हे अमृत पिलं जरी तरी त्याचं रूपांतर विषात होणार आहे, त्यामुळे त्यांना त्याचा काहीही फायदा होणार नाही. पण तुझ्या आईला जर सोडवायचं असेल तर हा कुंभ तू घेऊन जा, मी इंद्राला बरोबर पाठवतो, तो कावळ्याच्या रूपात असेल. तू तो कुंभ ठेव नदीच्या जवळ. बाकीच्यांना सगळ्यांना सांग की नदीला आंघोळ करून या, स्नान करून या. तोपर्यंत या कलशामध्ये इथे कलश इथे ठेवतोय आणि तोपर्यंत हे स्नानाला गेले की तेवढ्यात हा कावळ्याच्या रूपात इंद्रदेव येईल आणि हे गरुड हे जे आहे, हे कलश जो आहे तो घेऊन पळून जाईल. आधी मात्र गेल्या गेला तो कलश ठेवायचा आणि तुझ्या आईची सुटका कद्रूकडून करून घ्यायची आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करायचा. यथामती गरुडानं ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि अशी परिस्थिती झाली. त्यांनी सांगितलं, ते कुंभ दिसला की सगळे साप ते पिण्यासाठी आले. त्यांनी सांगितलं, स्नानाला जा आधी, त्याच्याशिवाय नाही. सगळे स्नानाला गेले आणि तेवढ्यात इंद्रदेव आला कावळ्याच्या रूपात आणि तो कुंभ उचलून घेऊन चालला. काही सर्पांनी त्याच्यावर झडप घातली आणि त्या झटापटीमध्ये त्या अमृताची कण काही ठिकाणी पडली. ती कण ज्या ज्या ठिकाणी पडली त्या त्या ठिकाणी आज कुंभमेळा भरतो बरं का. त्याच ठिकाणी कुंभमेळा भरतो जिथे जिथे ते अमृताचे कण पडलेले आहेत. त्याही पुढे ती जी कण आहेत
ती गवताच्या पात्यांवर पडली. त्याला दर्भ आपण म्हणतो. आपण जेव्हा शुभ कर्म करत असतो किंवा ब्राह्मण जेव्हा आपल्याकडून काही कर्म करतो, आपल्या बोटामध्ये अशा काहीतरी काड्या घालतो. त्या काड्या म्हणजे काय, त्याला दर्भपत्र म्हणतात. ते दर्भ काय आहे, ते पवित्र सुद्धा त्याला म्हणतात. मग ते पवित्र कशासाठी, तर त्याच्यावरती अमृताचे कण पडले म्हणून त्याला पवित्र म्हणण्यात आलं. त्या काही सर्पांनी असा विचार केला की पडलेलं अमृत जरी आपण प्राशन केलं तर काहीतरी फायदा होईल, म्हणून त्यांनी चाटण्याचा प्रयत्न केला. त्या दर्भपत्रावरती त्यांनी जेव्हा अशी जीभ लावली चाटण्याच्यासाठी, वर्णन असं आहे, सर्पाची एक जीभ होती, परंतु त्या काडीला चाटल्यामुळे त्यांच्या 2 जिभा झाल्या. म्हणजे जीभ दुभंगली, म्हणजे हाही जीवशास्त्रीय जो बदल आहे हा या कथेमुळे घडला. आणि तेव्हापासून सर्पयोनीमध्ये 2 जिभा, जेव्हा ते जीभ बाहेर काढतो तेव्हा कसं करतो साप, असे काहीतरी जीभ बाहेर येतात, 2 जिभा बाहेर येतात. त्याचं कारण हे, अर्थात नागालाही ज्या 2 जिभा आहेत त्याचं कारण मात्र वेगळं आहे बरं का. भगवंताचे वर्णन करायला तो गेला आणि झाल्या 2,000 जिभा देव काहो विटेवरी उभा राहत महाराजांनी कारण सांगितलंय. त्या नागानं, शेषशाही नागानं 1000 फणा त्याचे जे होते त्या प्रत्येकात 1 जीभ होती आणि भगवंताचं वर्णन करता करता एकाच्या 2 झाल्या. म्हणजे भगवंताचं वर्णन करण्यामुळे नागयोनीमध्ये 2 जिभा आहेत आणि या दर्भाच्या काडीला चाटल्यामुळे सर्पयोनीमध्ये 2 जिभा आहेत. आणि अशा प्रकारे भगवंताचं नाम मुखामध्ये होतं आणि ते मुखामध्ये नाम असल्यामुळे भगवंतापेक्षाही भगवंताच्या नामाची ताकद त्या ठिकाणी सिद्ध झाली. कारण भगवंताचं नाम जे आहे ते गरुडानं अंतःकरणामध्ये ठासून भरलेलं होतं. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं, आत्मतत्वधरी तोची एक, कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम, एक हरिनाम जपता घडे. कोट्यावधी यज्ञ केल्याच्या नंतर जे पुण्यफल प्राप्त होतं, एक हरिनाम जपता घडे. मराठीत विचार केला तर, आणि कोटी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ विचारात घेतला तर प्रकार असा होतो. अनेक प्रकारचे, कोटी कोटी म्हणजे अनेक प्रकारचे यज्ञ केल्यानंतर जे फल प्राप्त होतं, एक हरिनाम जपता घडे. म्हणून मी जे सांगतोय त्याच्यावरती संशय घेऊ नका. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेसी होय हरिरूप. मी सांगितल्याप्रमाणे जो आचरण करेल तो हरिरूप होणार आहे, यामध्ये संशय बाळगू नका. कारण संशय आत्मा विनश्यती असं भगवंतानं गीतेमध्ये सांगितलंय. म्हणून हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. हरी आपल्या मुखातून आल्याच्या नंतर तो आपली चिंता हरण करत असतो. अर्थात सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चिता, किंवा निर्जीवम दहते चिता, सजीवम दहते चिंता. निर्जीवाला चिता जाळत असते आणि सजीवाला चिंता जाळत असते. आणि म्हणून ही चिंता जर आपल्या अंतःकरणातून घालवायची असेल तर आपण मुखानं हरीचं नामस्मरण केलं पाहिजे. यथामती अभंगाचा विचार झाला. एकवार संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विचार झाला. आपल्या खडकोजर गावच्या ह्या वस्तीमध्ये 3.5 दिवसांचा हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली होती. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक सूचना द्यायची अशी की यंदाचं वर्ष शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचं चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि या वर्षामध्ये जसं ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचं चतुःशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष हे दिनांक 20 ते 27 नोव्हेंबर या दरम्यान साजरं झालं पैठणमध्ये, तशा पद्धतीचं आणि त्यावेळी एक विश्वविक्रम आपण केला की 45 ते 50 तास ज्या एकनाथी भागवताच्या पारायणाला लागतात ते एकनाथी भागवताचं पारायण आपण विश्वविक्रम करणाऱ्या संस्थेशी संबंध साधून त्यांना बोलवलं आणि अवघ्या 1.5 मिनिटामध्ये आपण 45 ते 50 तास ज्याला लागतात 18,800 ओव्यांचं पारायण करण्यासाठी
45 ते 50 तास लागतात. त्याचं पारायण आपण अवघ्या 1.5 मिनिटामध्ये म्हणजे 1 मिनिट 31 सेकंदात केलं. आता कसं केलं, काय केलं, प्रत्येक ठिकाणी मला सांगण्याची गरज ठेवू नका. यूट्यूबवरती व्हिडिओ आहे, त्याच्यात बघा बरं का. त्याची ॲड करतो आहे असं समजू नका, कारण प्रत्येक ठिकाणी हे सांगण्याची गरज नसावी म्हणून आपल्याला सांगतो आहे. 1.5 मिनिटामध्ये केलं. मग असा विचार केला की नाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं देखील आपण काहीतरी विश्वविक्रम करू शकतो का. तर एक संकल्पना आपल्या डोक्यामध्ये अशी आली की आजपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये जेवढी मोठी दिंडी निघाली नाही तेवढी दिंडी आपण काढावी, म्हणून विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळा असं त्या सोहळ्याचं आपण नामकरण केलेलं आहे. फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी गावातल्या एकनाथ महाराजांच्या मंदिरापासून समाधी मंदिरापर्यंत त्यांच्या ही दिंडी जाते. खरं तर ती प्रतिवर्षी परंपरेनं जातेच. त्याला नाथवंशीयांची मानाची पहिली दिंडी असं म्हणतात. ती आमची दिंडी असते, पहिली दिंडी असते, मानाची दिंडी असते. परंतु याच दिंडीमध्ये हजारो झेंडेकरी आणि हजारो टाळकरी त्या ठिकाणी सम्मिलित होणार आहेत. म्हणजे पालखी सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या असतात, तो भाग वेगळा, पण एकच दिंडी हा एक विचार. पुढे हजारो झेंडे आणि पाठीमागे हजारो टाळकरी, शेकडो मृदंगाचार्य, अशा प्रकारची 1.5 किलोमीटरचा हे अंतर जे आहे हे सकाळी 10 वाजता कापायला सुरुवात होणार आहे. अर्थात दिंडी सकाळी 10 वाजता गावातल्या एकनाथ महाराजांच्या मंदिरापासून निघणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपले आपले टाळ घेऊन त्या ठिकाणी यावं आणि ह्या विश्वविक्रमामध्ये सहभाग नोंदवावा. कारण अशा गोष्टी, अशा घटना ह्या वारंवार घडत नसतात. हा ऐतिहासिक वर्षाचा हा सोहळा आहे आणि त्यामुळे 450 वर्ष वारकरी संप्रदायातल्या अनेक वाऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी म्हणजे पैठणची नाथषष्ठी आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या परिसरातली काही मंडळी येत आहेत पैठणला, पण सगळीच काही येत नाहीत, म्हणून आपल्याला सांगणं क्रमप्राप्त आहे. पंढरपूरच्या वारीला 12-13 लाख वारकरी जर जमत असतील तर 7 ते 8 लाख वारकरी हे पैठणला वारकरी संप्रदायाच्या या वारीनिमित्त, पैठणच्या वारीनिमित्त जमतात आणि त्यानंतर बाकीच्या संतांच्या वाऱ्यांची संख्या आपण पाहू शकतो. एवढी मोठी वारी पैठणला भरते आणि अशा ठिकाणी हा एक उपक्रम आपण ठरवला आहे आणि नाथ महाराज हा देखील उपक्रम जो आहे हा यशस्वी करतील यात तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाच्यासाठी जरूर यावं, यावर्षी तरी नाथषष्ठीला यावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांना करतो. ही टाळकरी मंडळी आहेत, यांना तर आवाहन आहेच आहे, परंतु आपणही सर्वजण ह्या लोकांपर्यंत ही गोष्ट पोचवावी आणि आपले टाळ घेऊन आपण पैठणच्या या विश्वविक्रमी ऐतिहासिक महादिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं अशी प्रार्थना आपल्या सर्वांना करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या आणि तुम्हा सर्व सज्जनबंधांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.